बिझी असतो ना, तर आपल्याला रिअलाइजच होत नाही की आपण आपले रिलेशन्स म्हणजे ते विसरून जात राहतो. बट ते म्हणजे असं अधनं-मधनं हे मेडिटेशन असं व्हायला पाहिजे की आपल्याला रिलेशनशिपचं रिअलायझेशन होईल. हम्म, हम्म. त्यामुळं खूप छान पण वाटलं आणि थोडंसं चाइल्डहुड मेमरीज असल्यामुळे आपण अजून कनेक्टेड राहतो त्याच्यासोबत. इमोशनल थोडं होतं. हो. आणि आपलं सगळं जे आहे ना, सगळं रूट आत्ताचं जे वागतोय आपण, जे शिकून आपल्याला वाटतं मोठे झालो, आपले नॉलेज आहे, तो ब्रेन नसतो काम करत आपला. करेक्ट. आपला लहानपणीचा ब्रेन आहे ना, तोच काम करतो. म्हणजे हो, आपल्या हो. आपण जे म्हणतो ना, लहान मुलाला चांगले संस्कार दिले पाहिजे 7-8 वर्षापर्यंत, किंवा ते ते त्या त्या इन्फॉर्मेशनवर तो लाईफ लाईन लॉंग सर्व्हाइव्ह करतो. म्हणजे त्या मोडवरच तो जगत असतो. नॉलेज भले तो 100 घेईल वरती पुढे, बट तो त्या नॉलेजवर सर्व्हाइव्ह करतो. त्याच्या भीती असतील, लहानपणीच्या इन्सिक्युरिटी, प्रेम मिळालं तर, नाही मिळालं तर, त्याच भावनांनी तो पुढचे पॅटर्न क्रिएट करत राहतो. त्यामुळे चाइल्डहुड हिलिंग करणं ना, इनर चाइल्ड हिलिंग, त्याचे वेगळे कोर्सेस येतात अजून. त्यामुळे तो हो. विषय खूप मोठा आहे. तरी मी त्यातल्या त्यात थोडंफार कव्हर ते केलंय. हम्म. नाही ऍक्च्युली ना म्हणजे लहानपणीचे जे स्वप्न असतं ना आपल्याला मोठं झालं हे व्हायचं ते व्हायचं आपण हे हम्म. नंतर विसरून जात असतो. हो. बट म्हणजे कालच्या मेमरीमुळे ना मला असं रिअलाइज झालं की नाही खरंच मी मोठं झालं अशी स्वप्न बघायची की मला जे व्हायचंय ना हम्म. ते असं म्हणजे जे युनिव्हर्स म्हणा देव म्हणा ते बरोबर आपल्याला त्याच्याशी कनेक्ट करत असतो पण आपण करत या जातो. गोष्टी विसरून जातो. हम्म. म्हणजे आपलं आपल्याला जे जे अट्रॅक्शन असतं ना की हम्म. ते आपण अट्रॅक्ट करत असतो पण ते आपल्याला माहितच नसतं ऍक्च्युली. आपण आत्ता टुडेवर फोकस असतो. मागचा पास्ट आपल्याला सगळा विसरतो आपण. आज काय चाललंय, पोरं, शाळा, जॉब, हे ते, थोडं स्ट्रेस मध्ये लाईफ बिझी होते. रेग्युलर याच्यामध्ये बिझी हा. असल्यामुळे त्या गोष्टी होत नाही. तेच. त्याच्यासाठीच हम्म. आपण कनेक्ट असतोय. आणि तुमच्यामुळे ऍक्च्युली आम्ही कन्सिस्टंट राहतो त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. म्हणजे छान वाटतंय थँक्यू. की ऍटलिस्ट तुमच्यामुळे आम्ही कन्सिस्टंट आहे नाही तर या गोष्टी नाही होत रेग्युलर. हा, ठीक आहे. माझ्यासाठी पण चांगलंय. माझं पण होतं ना वायरिंग. परत मी जे शिकली, तर आपण कसं शिकून घेतो. पण जेव्हा आपण दुसऱ्याला सांगतो, तेव्हा आपल्याला ते डीप आपल्या पण ब्रेनला रजिस्टर होतं. आणि मला सांगतो तर आपली रिस्पॉन्सिबिलिटी वाढते, की मी पण तसं वागलं पाहिजे. म्हणजे आपण जास्त ते पॅटर्न जास्त रिवाइज करतो, प्रॅक्टिस करतो स्वतःवर पण. थँक्यू, तुम्ही छान शेअर. आणि छान सेशन्स घेताय मस्त वाटतंय ग्रेटफुल पण वाटतंय. आणि म्हणजे वेगळीच एनर्जी वाटते मला तर वाटते म्हणजे माझ्यामध्ये वेगळी एनर्जी आलेली आहे. नाही, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप थँक्यू. तुमचं तुम्ही श्रेय आहे ते. माझं आमच्यासाठी काही नाहीये. तुमचं श्रेय आहे की तुम्ही येतायत. नाही आलं तर काही नाही होऊ शकत. त्यामुळे अ, श्रेय आहे नाही तुमचं. आणि तुम्ही पण आमच्यासाठी वेळ देताय म्हणजे आजकाल कोणी फ्री मध्ये नाही देत ऍक्च्युली इतका वेळ. काही त्याबद्दल पण खूप खूप नाही. थँक्यू. हम्म, तेच. ओके. सगळं आपलं ती फ्रिक्वेन्सी मेंटेन केली ना रोज, त्याच्यासाठी हे रोज 30 दिवस आहे. कारण एक दिवस तर मी सेशन समजा 4-5 तास दिवसभर पण घेतलं, पण त्याचा काही फायदा नाही ना. ते तुम्ही नॉलेज घ्याल, तेवढ्या नोट्स काढाल, परत आपण त्या नोट्स ढुंकून पण पाहत नाही. मग त्यामुळे ते 30 दिवस घेतल्यावर आपलं कन्सिस्टन्सी मेंटली राहते. ते चाललंय. आणि गौरी हा, बोला. गौरीनं गौरीनं 30 दिवसानंतर ह्या 30 डेच्या सेशनचे काय पैसे जरी दिले तर मला काय प्रॉब्लेम नाही. नाही मीन मी आता सोनालीला पण पण काही प्रॉब्लेम नसायला पाहिजे. नाही नाही, मी नाही, मी नाही. तर मी देणार आहे कमिटेड कारण आहे. की मी कमिटमेंट केली ना फ्री, तर मी नाही घेणार. नाही हो ना, ऍक्च्युली तू मेहनतीचे मागवतो पैसे का ना, तर तू मागवतो का ती स्वतःहून देणार आहे कारण हो तिला मी खूप. देणार आहे कारण की मला छान वाटतंय मला म्हणजे मी ऍक्च्युली मी स्वतःसाठी तितका वेळ नाही देत तिच्यामुळे मी तेवढा वेळ पण काढायला लागले त्यामुळे मला पण छान वाटतंय. पण बरोबर वेळ काढतो. हा वेळ मला पण नव्हता. आता माझ्या पिल्लांना बसवून त्यांना जेवू घालून मीच आज लेट जॉईन केलं ऍक्च्युली मला. कारण हो. तो पूर्ण जाऊन बाथरूम मध्ये ओला झाला होता, त्याला परत ठेवून तिकडे आलीये. आणि चाललंय माझं पण. ते आपण नाही काढत, पण आता मिळायला लागला मला पण. नाही तर मला असं होतं कुठे वेळ मिळेल आपल्याला एवढं करायला. पण आता मिळतो हो. आपोआप काढल्यावर. चालेल, चला, थँक्यू. सगळे ओके. जॉईन झालेत आता. करूया. आजचा पण मेन टॉपिक आहे आपला हेल्थचा. काल रिलेशनशिप होता, आज हेल्थ पण इश्यूज आहेत बऱ्याच जणांचे. तर आपण आज हेल्थवर घेऊया. एक मिनिटं. अजून कोणाला काही शेअर करायचं असेल 1 मिनिटात तर बघा. चालेल, चला सुरू करूया.
दिसतंय ना? ओके. दिसतंय का? सगळ्यांना दिसतंय? आवाज येतोय? ओके, चालेल. चला सुरू करूया. तर त्यांचं हे फोटो पहिला जो असतो तो आपण एक्सप्लेन करतो रोज. आज मॅजिकल हेल्थ आहे आपला चॅप्टर. तर बऱ्याच जणांना आता हेल्थचे इश्यू तर काय म्हणजे असं लहान मोठं काही राहिलं नाहीये. सुरू होतात, बीपीच्या गोळ्या 30व्या वर्षी होतात. आजकाल आपल्याला हार्ट अटॅक यायचं पण प्रमाण लवकर झालंय. त्यामुळे आपण हेल्थची काळजी घेतली पाहिजे. आणि हेल्थ आपण मॅजिक बुकने कसं इम्प्रूव्ह करू शकतो ते एक आहे. त्यांनी मागे बघा असा हे 3 जे आहे ते सांगाडे असं एक्सरे सारखं ठेवलंय आणि पुढे डॉक्टरची सारखी बॅग आहे, ही टेथस्कोप आणि ग्लास आणि ऍपल. जर हे सगळे डॉक्टरचे प्रॉब्लेम आहेत, पण आपण एक चांगलं सोल्युशन त्याच्यावर हे आपण काय म्हणतो, ऍपल अ डे कीप्स डॉक्टर अवे. तसं आहे की रोज फ्रुट्स खाणं आणि जास्तीत जास्त पाणी पिणे. तिने त्याच्यावर उपाय पण सांगितलाय. काचेच्या ग्लासाचं पाणी आणि ते. तर आपण जर काचेच्या ग्लासातलं पाणी आणि काचेच्या ग्लास किंवा बॉटलमध्ये पाणी पिलं ना, तर पाण्यामध्ये ना एक सायंटिस्ट आहे, त्यांनी खूप सारे प्रयोग केलेत पाण्यावर. की आपण 2 ग्लास घेतले काचेचे आणि एका पाण्याला खूप असं वाईट बोललो की शिव्या पण दिल्या समजा, किंवा खूप वाईट बोललो, तू चांगलं नाहीये, हे नाहीये, वाईट फिलिंग नाही, असं काही निगेटिव्हिटी सगळं बोललो आपण त्या ग्लासला. आणि दुसरा ग्लास आहे त्याच्यावर खूप चांगलं बोललो. काचेच्या ग्लास घेऊन हातात, त्याच्यात पाणी आहे, दोघं ग्लासमध्ये पाणी. तर एका ग्लासमध्ये आपण वाईट बोलून ते पाणी ठेवलं आणि दुसऱ्या ग्लासला आपण चांगलं बोललो की मी खूप माझ्यावर प्रेम करते, मी खूप मला समजून घेते, मी माझ्या आवडीची आहे, मी छान आहे, माझे सगळे रिलेशन छान आहे, माझी हेल्थ छान आहे. आणि असं बोलून ते 2 ग्लास आपण फ्रीजमध्ये जर ठेवून दिले ना, आणि त्या 2 ग्लासांचा आपण 24 तास किंवा 12 तासही ठेवले, ज्याचा बर्फ होईल असं ठेवायचं. आणि ते बर्फ होईल असं ठेवलं आणि ते पाहिले ना नंतर ग्लास, तर एक तर त्या ग्लासला जो निगेटिव्ह ग्लास आहे त्याचं स्ट्रक्चर तुम्ही बर्फाचं बघाल ना, एकदम खराब झालेलं. म्हणजे असं तो बर्फ असा छान नसतो झालेला. जो तो मायक्रोस्कोप खाली बघितला ना, तर त्या बर्फाचे क्रिस्टल्स बनतात ना जे बारीक, त्याचं डिझाईन बनतं एक. तर ते असं छान नाही बनत. त्याचं जॉमेट्रीच त्याची वेगळी असते, आकारच वेगळे असतात, असे चित्र विचित्र. किंवा कधी कधी अति तीव्र जर बोललो ना आपण, तर कधी कधी तो ग्लास सुद्धा फुटतो, असं पण एक्सपिरियन्स आहे. आणि दुसरं, जे पॉझिटिव्ह ग्लासला बोललेलो असून आपण, तर त्याच्यामध्ये त्याचे क्रिस्टल्स असे सुंदर दिसतात. हे तुम्ही गुगलला सर्च करू शकता, आताच मोबाईल असेल तुमच्याकडे तर. तो वॉटर एक्सपेरिमेंट म्हणून, तर तो खूप फेमस आहे. त्यामुळे पाण्यामध्ये खूप एनर्जी असते. आणि जर तुम्ही त्या पाण्याला चांगलं बोलून आणि पाण्याला तुम्ही नेहमी ना थँक्यू म्हणून जर तुम्ही पिलं ना, तर ते पाणी तुम्हाला खूप एनर्जी देतं, इन्स्टंट तुमचा मूड शिफ्ट करतं. तुम्हाला जे पण स्वप्न असतील ते बोलून जर पाणी पिलं तर अजून इफेक्ट होतो. म्हणजे इव्हन मी आता तुम्हाला त्या दिवशीच दाखवलं, मी माझ्या बॉटलवर असं थँक्यू थँक्यू लिहिलंय, तुम्हाला दिसतंय का बॉटल? तर त्याच्यावर असं लिहिलंय. आणि हे काचेच्या बॉटल असतील तर खूप चांगलं, थँक्यू, ग्रॅटिट्यूड. आणि जेव्हा आपण ग्लासभर पाणी पिऊ, एकदम शांत बसून पाणी प्यायचं, उभं राहून नाही प्यायचं, बसून. आणि थँकफुलनेसने ते पिलं तर आपल्याला इन्स्टंट एनर्जी मिळते. आता आपण चॅप्टर सुरू करू. द ग्रेटेस्ट वेल्थ इज हेल्थ. तर आपल्याकडे ग्रेटेस्ट वेल्थ इज हेल्थ, आपलं हे तर सगळ्यांनाच माहित आहे की आपली सगळ्यात मोठी श्रीमंती ही आपली तब्येत आहे, आपली चांगलं आरोग्य आहे. पण त्याची आपण वेळेवर काळजी नाही घेत. 30-40च्या वयात आपण काळजी नाही घेत. आणि मग 40-50-60-70 मध्ये आपण त्याचे सगळे हे होतात, डिटोरिएट होते आपली, तेव्हा आपण लक्ष द्यायला लागतो हेल्थकडे. तर आता राकेश झुनझुनवालांचं पण एक्झाम्पल आपल्याकडे लाईव्ह आहे. बरेच श्रीमंत लोक आहेत, पण ते जाड इतके असतात किंवा काही त्यांना हेल्थ इश्यूज एवढे असतात की त्या पैशाचा ते उपभोग घेऊ नाही शकत. म्हणजे तुमच्याकडे पैसे खूप आहे, पण त्या गाडीत जाऊन तुम्हाला कुठे बाहेर जेवता नाही आलं, कुठे फिरता नाही आलं, 4 पाऊल चालता नाही आलं, ट्रेकिंग नाही करता आलं, गडावर नाही जाता आलं, तर ते हेल्थचं आपण करणार काय? BMW मर्सिडीज मध्ये आपण जातोय, आपण मॅन्शन मध्ये राहतोय ना, आपल्याला व्हीलचेअर मध्ये जर कोणी नेलं, तर त्या वेल्थचा तुम्ही किती उपभोग घेणार आहे? तुमच्याकडे समोर ड्रायफ्रुट्स आहे, फ्रुट्स आहे, केक आहे, चांगले 100 पक्वान्न आहे, पण तुम्हाला पथ्य आहेत. त्यामुळे सगळ्यात मोठी संपत्ती ही हेल्थ आहे. तर काल आपण तिने मनीच्या पहिले रिलेशन ठेवलं, मनीच्या पहिले हेल्थ ठेवलं, आणि मग नंतर ती मनीकडे जाणार आहे. म्हणजे मनीच्या आधी पण, पैशाच्या आधी पण तुम्ही ह्या गोष्टींची काळजी घ्यायची. मग आपण ते ड्रीम कसे मॅनिफेस्ट करायचे ते नंतर पाहू. पहिले तुमचे रिलेशनशिप, मग हेल्थ, आणि मग नंतर मनी. The health is most precious thing in life, and yet more than anything else, we can take our health for granted. For many of us, the only time we think of our health is when we lose it.
देन द रिअलायझेशन हिट्स अस, विदाउट अवर हेल्थ वी हॅव नथिंग. तर आपली सगळ्यात प्रिशियस गोष्ट आहे ना आपली, कोणी बाकी कोणी असो नसो, आपल्याला आई वडील भाऊ बहीण कोणी कुठेच नसो, पण पहिले आपली तब्येत तर चांगली पाहिजे. आपल्याला डोळे आहेत, कान आहेत, हातपाय आहेत, हे तर आपण चांगलं असलं पाहिजे, तर आपण लाईफमध्ये काहीतरी करू. तर आपण हेल्थला इतकं इझिली घेतो ना, हा आहे मला चालता येतं, त्यात काय विशेष आहे, मला दिसतं सकाळी, त्यात काय विशेष आहे, काही आपण कधी त्यांना थँक्यू म्हणत नाही त्या हेल्थला, कधी आभार व्यक्त करत नाही. तर फक्त जेव्हा आपल्याला हेल्थ कधी आठवते, जेव्हा आपण ती लॉस होतो, आपला हेल्थ लॉस होतो तेव्हा, हेल्थ वेन वी लूज इट. जेव्हा आपल्याला डोळ्यात त्रास होतो, एक कचरा गेला, एक पापणी गेली, तर आपण किती हळहळतो, एकदम असा आपला जीव जीव प्राण कंठाशी येतो, तिथे डोळ्यात येतो. परत आपली एखादी नस उडत असते कधी डोळ्याची, समजा खूप वेळ उडत असते नस कधी कधी आपल्या डोक्याची किंवा कपाळात, तर ती एक नस किंवा डोळा फडफडत असेल, तो कंटिन्यू 5-10 मिनिटं फडफडला किंवा उचकी लागली, किती सिंपल गोष्ट आहे उचकी लागणं, तर ते जात नाही तोपर्यंत आपल्याला एवढं हैराण होतं की काय करू मी याचं आता, काय करून काय नाही करू, कुठे जीव ठेवू आता मी, किती पैसे दिले तर हे सॉल्व्ह होईल, असं होतं. म्हणजे हे तर छोटे प्रॉब्लेम आहे तरी आपल्याला असं होतं, मोठे प्रॉब्लेम तर विचारायलाच नको. मग आपल्याला तेव्हा कळतं की मी तेव्हा आधी काळजी का नाही घेतली. तर देअर इज अन इटालियन प्रोवर्ब दॅट स्पीक्स द ट्रूथ अबाउट हेल्थ फॉर मेनी ऑफ अस. हू ही हू एन्जॉयज गुड हेल्थ इज रिच दो ही नोज इट नॉट. म्हणजे जो गुड हेल्थ एन्जॉय करतो ना, तो श्रीमंत आहे. म्हणजे तो कष्टकरी काम करणारा का असे ना, तो आता तो मजूर आहे, त्याच्यात किती ताकद आहे खरं तर, की तो एवढ्या विटा उचलतो, एवढं बिल्डिंगचं बांधकाम करतोय, किंवा एखादी बाई असेल ती एवढे हंडे डोक्यावर ठेवून येते, तर त्याची हेल्थ आहे, तर तो श्रीमंत आहे. कारण तो हेल्थच्या जोरावर तो पूर्ण कर्जबाजारी जरी झाला, पूर्ण मोठा बिझनेस कोलॅप्स झाला, तर त्याची गुड हेल्थ आहे, तर त्याचं ब्रेन पण चांगला आहे, विचार पण चांगले राहतील, तो हेल्दी राहील तर, आणि मग तो परत ते क्रिएट करू शकतो. पण तुमची म्हणजे श्रीमंती गेली तर ती परत आणू शकतो, बुद्धी गेली परत एज्युकेशन घेऊ शकतो, पण हेल्थ गेली, एकदा डायबेटीज झाला, एकदा बीपी लागला, एकदा हार्ट अटॅक आला, एकदा एन्जिओप्लास्टी झाली, की मग ते खूप एफर्ट्स घ्यावे लागतात आपल्याला. त्याच्यामुळे ती परत नाही येत आपली जशी आधी हेल्थ होती. तर व्हाईल वी रेअरली थिंक ऑफ अवर हेल्थ, व्हेन वी आर वेल, you will have felt the truth of those words even when you had something minor like a cold or the flu and you were bedridden. When you are not well, all you want is to feel better and nothing else matters or other than having your health back again. तर आपल्याला साधा कोल्ड अँड फ्लू झाला आणि आपण बेडवर झोपू नये, तर आपल्याला त्या क्षणी काही मॅटर करतं का? आपला जॉब, आपलं हे, आपलं ते रिलेशनशिप खराब आहे, जॉबमध्ये पैसा, ते काहीच आठवत नाही आपल्याला. आपल्याला असं वाटतं मी कधी बसू, जे उठू आणि 4 पावलं चालू, आणि कधी ती मुगाची खिचडी सोडू आणि मी चांगलं जेवण करू, असं मसाल्याचं वगैरे काहीतरी तिखट विखट चमचमीत खाऊ. कारण आपल्याला पथ्य असतात, ती रोज मुगाची खिचडी, वरण भात ते खायचं, आणि प्लस तेलकट नाही काही नाही. मग आपला तो जीव असा हे होऊन जातो की नाही मला कधी बेडवर न उठता येईल. पण जेव्हा ती हेल्थ असते तेव्हा आपण तिची कधी काळजी घेत नाही. तर हेल्थ इज अ गिफ्ट ऑफ लाईफ. इट इज समथिंग यू रिसीव्ह अँड कंटिन्यू टू रिसीव्ह each day. In addition to everything else we do to be healthy, we have to be grateful for our health to continue to receive more health. आपण आभार व्यक्त केले पाहिजे हेल्थचे, जी चांगली आहे तेव्हा आपण अजून चांगली हेल्थ आपण अट्रॅक्ट करू. तर रिमेंबर, whoever has gratitude for health will be given more and he or she will have an abundance. Whoever does not have gratitude for health, even what he or she has will be taken from him or her. तर ज्यांना, जे आभारी आहेत ज्या हेल्थसाठी, ऑलरेडी जी हेल्थ चांगली त्यांच्यासाठी, तर त्यांना अबंडन्स मध्ये चांगली हेल्थ मिळणार. आणि जे आभारी नाहीये, जे नेहमी कुरकुर करत असतात, एवढासा गुडघा दुखला, माझा गुडघेच दुखले, माझे हातच दुखले, माझे पायच दुखले, मला हेच सहन नाही झालं, मला इम्युनिटीच नाहीये, मला विकनेसच आहे, अशा कंटिन्यू कंप्लेन आपण करत राहतो. माझं हे दुखलं, ते दुखलं, रोज काहीतरी दुखलं, फ्रेशच नाही वाटलं. तर त्याच्याकडनं जे नॉर्मल हातपाय चालताय ते पण थोडे 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 बिघडत जाणार आहे. तर you may know of people who choose a healthy lifestyle and yet still lost their health. Giving thanks in return for health you are receiving is vital. When you are grateful for your health, you will not only maintain your current health, at the same time you will set the magic into motion to increase the flow of health to you. तर म्हणजे आपल्याला कधी कधी काय वाटतं, एकाची लाईफस्टाईल खूप हेल्दी आहे, चांगली आहे,
पण तरी पण त्याची हेल्थ कधी कधी तो हे करतो, लूज होते. म्हणजे कधी कधी तो त्याचं आरोग्य गमावतो. कारण तो आहे ना थँक्यू नसतो म्हणत, आभार नसतो व्यक्त करत. म्हणजे जरी तो हेल्दी लाईफस्टाईल असं व्यायाम करतोय, फिरायला जातोय, खातो पितो, काळजी घेतो, पण तो कुठेतरी त्याचा आभार कमी पडतायत. तर रिसिव्हिंगचा मोड तेव्हाच येतो जेव्हा आपण काहीतरी देतो. त्या पायांना माझ्या धन्यवाद म्हटलो, उठलो कराग्रे वसते लक्ष्मी म्हटलो, माझ्या हातांना धन्यवाद म्हटलो, माझ्या ब्रेनला धन्यवाद म्हटलो, की माझा ब्रेन किती सुपर कम्प्युटरपेक्षा चांगला चाललाय. हे जेव्हा तुम्ही म्हणाल ना, तेव्हा तुम्हाला ती हेल्थ तुम्हाला द्यायला लागेल कुठेतरी. मग ते तुम्हाला अबंडन्स फील होईल हेल्थचं. लिटिल aches and pains, moles, scars, or marks will start to magically disappear, and you will notice your energy, vitality, and happiness increase markedly. तर जेवढे छोटे छोटे जे पेन आहेत ना, छोटस इकडे लचक आली, तिकडे पेन आला, मोल्स आले, मोल्स म्हणजे ते तीळ किंवा असं ते आपल्याला होतं जामखेड टाईप, स्कार्स आले चेहऱ्यावर, मार्क्स आले, तर ते सगळेच गायब व्हायला लागतील जेव्हा तुमची एनर्जी, व्हायटॅलिटी, हॅपीनेस सगळं इन्क्रीज होईल. आता आपण काय करतोय, ही एनर्जी चार्ट जो तुम्हाला दिला ना, तर जेव्हा आपण हायर फ्रिक्वेन्सीला राहायला लागतो ना, तर आपल्या बॉडीमध्ये जसे टेन्शनचे हार्मोन रिलीज झाले, जेव्हा टेन्शनचे हार्मोन रिलीज होतात, तर आपलं काय होतं, पहिले बीपी वाढतो ना, श्वास असा फास्ट होतो, कॉर्टिसॉल ते स्ट्रेस हार्मोन वाढतात. ते होतंय जेव्हा आपण लोअर फ्रिक्वेन्सीला जातो. तो फ्रिक्वेन्सी चार्ट आहे ना, तो सगळ्या चॅप्टरमध्ये खूप महत्वाचा आहे. तर त्याच्या झिरोच्या खाली जेव्हा आपण खड्ड्यात जातो, तर आपले सगळे चुकीचे जे निगेटिव्ह हार्मोन्स आहेत ना, ग्रंथी, सगळ्या ग्रंथी ज्या आहेत, त्या चुकीच्या हार्मोन्स, चुकीचे केमिकल्स जे आपल्याला गरजेचे नाही, चुकीचे म्हणजे जे गरजेचे नाहीये, जे निगेटिव्ह पॅटर्न्स तयार करतं, ते ऍक्टिव्हेट होतात. पण आता तुम्हाला जे सांगितलंय त्या झिरो फिलिंगच्या वर राहायचंय. तर जेव्हा तुम्ही जॉय, धन्यवाद, आभार, सगळ्यांचे थँक्यू, जे चांगलं जगात बघायला लागता, तर त्याच्यानी तुम्हाला जी आता 5-6 दिवसात आनंदी फिलिंग व्हायला लागली आहे ना, ती ही आनंदाची फिलिंग आपण कंटिन्यू ठेवली, तर त्याच्यामध्ये आपला हॅपीनेस इन्क्रीज होतो. मग आपलं हॅपी हार्मोन इन्क्रीज होतं. आपलं हॅपी हार्मोन, थँक्यू, धन्यवाद जर तुम्ही खूप डीप फील केला ना, तर त्याच्यामध्ये तुमचे एवढे हॉर्मोन्स चांगले रिलीज होतात ना, जसं वाईटने हार्ट अटॅक येऊ शकतो. एकदम एखाद्याला शॉकिंग न्यूज दिली, तर त्याला कसं अटॅक येऊ शकतो म्हणतो आपण, किंवा त्याचा बीपी हाय होऊ शकतो. तसं तुम्ही ज्याला चांगलं दिलं, तर चांगली पण हेल्थ होईल ना. हा आपण कधी विचारच नाही करत. आपण काय विचार करतो, मी स्ट्रेसने ना, स्ट्रेस आहे मग मला बीपी आहे, मला स्ट्रेस आहे खूप मग बीपी आहे, मला ऑफिसला हे आहे, मग मला डायबेटीज आहे, मग मला ना शुगरचं इन्शुलिन आहे, मला पॅन्क्रियाज मध्ये प्रॉब्लेम आहे, लिव्हरला प्रॉब्लेम आहे, आणि पोटाला लाइनिंगला आजकाल ते टेन्शन घेऊन आहे ना, ऍसिड खूप पोटात सिक्रिट होतात. ते टेन्शननी, पोटाच्या ऍसिडमुळे त्या इंटेस्टाईनला, आतड्यांना आपले हे होतात, अल्सर्स होतात. कारण ते आतल्यात आपला जीव खात असतो. आणि आपण हे सगळे इमोशन जे आतमध्ये झुरून झुरून मरतात ना, आपण रिलेशनवर, काळजी, चिंता, मुलांची काळजी, किंवा फिनान्शियल काही काळजी, ते आज सगळे केमिकल आपण निगेटिव्ह झुरून झुरून जे करतो ना, की ह्याचं टेन्शन, त्याचं, मी ह्याच्यातून कधी मुक्त होणार आहे. कोणाच्या म्हणजे फार केसेस डिवोर्सला आलेल्या आहेत, कोणाचे मुलं ऐकत नाहीये, कोणाचा सुनांचा प्रॉब्लेम आहे, कोणाचे जॉबचे प्रॉब्लेम आहे, कोणाचे करिअरचे, किंवा जॉब एकदमच सॅलरी देत नाहीये काही चांगली, किंवा बॉस सोबत कटकट आहे, पार्टनरशिप चांगली नाहीये, जे पण तुमचे आहेत, त्याच्यामुळे आपल्या ब्रेनवर स्ट्रेस येतोय. त्याच्याने आपण असा मोकळा श्वास नाही घेते, मी आनंदी हॅपी असं मोकळं नाही राहते, आपली बॉडी अशी स्टिफ होऊन जाते. आपण असं सर्व्हायवल मोड मध्ये जगतोय. म्हणजे जसं पूर्वी आपल्या मागे वाघ लागला आणि आपली कधीही शिकार होऊ शकते, आज होऊ शकते, नाही तर उद्या, ही जी भीती पूर्वी होती अश्मयुगातल्या माणसाला, ती आजकाल जॉबमध्ये, करिअरमध्ये, घरामध्ये, आणि आजकाल आपण एकदम ना सोफेस्टिकेटेड वागायला लागलोय. की पूर्वी कसं भांडण झालं तर गल्लीत पूर्ण सोसायटी डोक्यावर घेतली तरी चालायची. सासू सुना भांडल्या, भाऊ मित्र भांडले, कोणी पण भांडलं तर बोलायचे, मोकळं बोलायचे, आणि एकत्र पण व्हायचे. आजकाल आपण आहे ना सोफेस्टिकेटेड सोसायटीमध्ये आल्यामुळे काय होतं, आपण भावनांचं दमन करतो. आपण स्माइलिंग राहतो, हॅपी राहतो, असं नाही म्हणत मी की भांडण करा रोज, बट आहे ना आपण कम्युनिकेट पण नाही करत, की मला आहे ना ही गोष्ट नाही आवडली, तर ही गोष्ट नाही, नका करू, मला असं आवडतं असं करू, की आपण दोघं सॉल्व्ह करू, असं बोला. आपण काय होतं, की त्या माणसाला सांगतच नाही प्रॉब्लेम काय, आणि आपण आतल्याच झुरत राहतो, म्हणजे आपण सोल्युशनच नाही काढत. मग त्या झुरल्यानी आहे ना आतल्यामध्ये पूर्ण तुमच्या नसा, आणि खूप काही काही हेल्दी असतात, खाणं हेल्दी असतं, तरी त्यांना नसा पूर्ण ब्लॉक होतात, डोक्याच्या होतात, हार्टच्या होतात, पायाच्या होतात, व्हेरिकोज वेन्स होतात. कारण ती बॉडी कंटिन्यू आकसलेली असते, कंटिन्यू ती म्हणत असते की ह्या फिलिंग बाहेर काढ, पण त्या, आणि मग त्या निघत नाही, निघत नाही, निघत नाही, आणि मग एकदाच कुठेतरी ब्लास्ट होतात. आणि मग त्या
रिलेशनशिप पण खराब होतं, प्लस आपली हेल्थ पण होते, आणि मग ते एकदाच अटॅक येऊ शकतो आपल्याला, किंवा एकदाच ब्रेनवर इतकं प्रेशर येऊन जातं, ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो, अशा सगळ्या गोष्टी. त्यामुळे हेल्थची वेळोवेळी काळजी घ्या. हेल्थ बद्दल तुमचे म्हणजे पूर्ण आपण कोमात जरी गेलो ना समजा, पण आपल्याला जर सेन्स आहे थोडा, म्हणजे कोमात नाही म्हणत मी, पण पूर्ण हातपायने हालत आहे, जेव्हा सेन्स आहे, कळतंय आजूबाजूला काय चाललंय, तरी धन्यवाद द्या एवढ्या सिच्युएशनला, की माझा श्वास चालू आहे, मी त्या श्वासाच्या बळावर रिटर्न येणार आहे. समजा पाय फ्रॅक्चर झाला तुमचा लेफ्ट, आणि राईट चांगला आहे ना, तर राईटचे धन्यवाद द्या. म्हणजे एक रूम मध्ये जेव्हा पूर्ण अंधार होईल ना, एका घराच्या एका रूम मध्ये अंधार झाला समजा, पण दुसऱ्या रूमची तर लाईट चालू आहे ना, तिसऱ्या रूमची चालू आहे, तर कोणत्या तरी रूमचे लाईट चालू आहे त्याच्याबद्दल आपण धन्यवाद होणार ना. तसं आपल्या बॉडीत एक पार्ट समजा पूर्ण खराब झाला, तर दुसऱ्या बॉडी पार्टचं धन्यवाद करा जे चांगले चालू आहे. त्याच्यामुळे मग तो तो उजेड, ती रोशनी ती पसरत पसरत जाईल, आणि तो पण अंधेरा आपला घालून टाकेल. त्याच्यामुळे आपण म्हणजे आता दुखतंय 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 ते म्हणण्यापेक्षा, माझा राईट म्हणजे लेफ्ट पाय जर फ्रॅक्चर आहे, राईटचा चांगला आहे, तर माझा राईटचा पाय चांगला आहे, माझे हात चांगले आहे, मी ऍटलिस्ट खाऊ शकतो, मी एकदम डिपेंडंट नाही झालोय, असं म्हटले तर तो लेफ्ट पाय त्या चांगल्या फिलिंगनी वर येईल तुमचा. आणि जे पण आता तुम्हाला समजा हार्टची गोळी आहे, बीपीची गोळी आहे, जी पण आहे, पण बाकीच्या तर गोळ्या नाही आहे ना. दुसरं तर चांगलं आहे, डोळ्यांनी दिसतंय, बुद्धीने विचार करतोय, हृदय चांगलं आहे, पोट चांगलं आहे, पचन होतंय, पोट साफ होतंय. पोट साफ होणं ही पण लोकांची मोठी समस्या असते, तर आपलं रोज पोट साफ होत असेल तरी पण थँक्यू म्हणा, कारण बऱ्याच जणांना ते पण 7-5 दिवस होत नाही. तर ॲज यू विल लर्न इन अ लेटर प्रॅक्टिस थ्रू द डेली प्रॅक्टिस ऑफ ग्रॅटिट्यूड फॉर युअर हेल्थ, you can improve your eyesight, hearing, and all of your senses. Along with every function, your entire body, and all of it happens like a magic. तर ह्याच्यानी ना काही काही जणांनी थँकफुलनेसची एवढी प्रॅक्टिस केली का चष्मा सुद्धा घालवलेला आहे, चष्म्याचे नंबर सुद्धा घालवलेत, की त्यांनी डोळ्यांना धन्यवाद म्हटलंय. कानांनी ऐकू कमी येत असेल तर ते सुद्धा केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही ज्याला रोज धन्यवाद म्हणाल ना, तिथे तुम्ही ती पोकळी, त्याचा अंधेरा, त्याची निगेटिव्हिटी इतकी पूर्ण कराल, भराल त्याच्यात चांगल्या फिलिंगने, चांगल्या हार्मोन्सनी, सगळ्या हार्मोन्सवर, ग्रंथींवर, आपल्या 72,000 नाड्या चालू आहे, तुम्ही आपण जर वाचलं असेल कुठे, तर तेवढ्या सगळ्या नाड्या शुद्धीकरण आहे ना आपल्या चांगल्या फिलिंगने होणार आहे. तर ते सगळं तुम्ही जसं मॅजिक सारखे प्रॉब्लेम्स गायब होतील तुमचे. तर ग्रॅटिट्यूड इज अ वॅक्सिन, अँड अँटीटॉक्झिन, अँड अँटीसेप्टिक. ग्रॅटिट्यूड म्हणजे फक्त आभार व्यक्त करणं, हे तुमचं वॅक्सिन आहे. वॅक्सिन म्हणजे काय? वॅक्सिन का घेतो आपण? मुलांना वॅक्सिन देतो, जेव्हा आपण डोस देतो त्यांना किती त्रास होतो, ते किती रडतात, तेव्हा किती रडतात ते, 2-2, 3-3 दिवस ताप येतो त्यांना. पण ते वॅक्सिन पुढे काय करतं? आता पोलिओ वॅक्सिन घेतलं तर तेव्हा आपल्याला त्रास होतो, पण पुढे जाऊन आपल्याला पोलिओ नाही होत ना. म्हणजे वॅक्सिन म्हणजे आधीच तुम्ही थँक्यू एवढं म्हणून द्या, की पुढे जाऊन तुम्हाला ते, तुम्ही पार बेड रिडन नाही होणार. अँटी टॉक्झिन म्हणजे टॉक्झिन जे असतात त्याच्यावर म्हणजे त्याच्या विरुद्ध काम करणारं. अँटीसेप्टिक, ज्या जखमा सेप्टिक होतात त्याच्यावर काम करणार आहे. सगळं फक्त आभार व्यक्त करून तुमचं चांगल्या फिलिंग मध्ये होऊ शकतं. The degree that you are grateful for your health is the exact degree that your health will magically increase. And the degree that you are not grateful is the exact degree that your health will decrease. म्हणजे जेवढ्या डिग्रीने तुम्ही धन्यवाद म्हणाल तेवढ्या डिग्रीने तुमची हेल्थ चांगली होईल. जेवढ्या डिग्रीने तुम्ही कंप्लेन कराल तेवढ्या डिग्रीने तुमची हेल्थ कमी होईल. सिम्पल ॲज दॅट. लॉ, जे पेराल ते उगवेल. व्हॉट कम्स अराउंड गोज अराउंड कम्स अराउंड. न्यूटनचे लॉ. तेच सगळे लॉ लक्षात ठेवायचे, की आपण जे देऊ ते आपल्याला मिळेल. तर लिव्हिंग विथ अ डिक्रीज्ड अमाऊंट ऑफ हेल्थ मीन्स युअर एनर्जी, व्हायटॅलिटी, इम्युन सिस्टीम, क्लॅरिटी ऑफ थॉट्स अँड एव्हरी अदर फंक्शन ऑफ युअर बॉडी अँड माइंड इज विकन. म्हणजे तुम्ही सगळं, तुमचं एनर्जी कमी आहे, व्हायटॅलिटी कमी आहे, इम्युन सिस्टीम कमी आहे, कधी आजारी पडताय, क्लॅरिटी ऑफ थॉट्स नाहीये, खूप कन्फ्युजन आहे, की मला कधी डिसिजनच घेता येत नाहीये, सगळं ह्याला त्याला विचारावं लागतं, सारखं कन्फ्युजन होतं. आणि एव्हरी अदर फंक्शन ऑफ युअर बॉडी म्हणजे एक तर मूड पण चांगला नाहीये, एनर्जी पण नाहीये, विटॅमिन्स नाहीये, इम्युनिटी नाहीये, क्लॅरिटी ऑफ थॉट्स, म्हणजे सगळ्या स्तरावर आपण विकनेस आलेला आहे आपल्याला. तर आपण ग्रॅटिट्यूड, आभार खूप कमी मानतोय. Being grateful for your health ensures that you will continue to receive more health to be grateful for, and at the same time it eliminates stress and tension in your body and mind.
Scientific research studies have shown that stress and tension are at the root of many diseases. Studies have also revealed that people who practice gratitude heal faster and are likely to live 7 years longer. तर त्यांनी ते सांगितलंय की जे जास्त धन्यवाद तब्येतीचे आरोग्याचे मानतात ना, त्यांचं स्ट्रेस टेन्शन कमी होतं त्यांच्या बॉडीमधून. आणि सायंटिफिक रिसर्च सांगतो की स्ट्रेस आणि टेन्शनच सगळ्या आजारांचं मूळ आहे, रूट कॉज, रूट ऑफ मेनी डिसीजेस, रूट कॉज आहे आपलं. ते कुठेही गेलं तर आता आपल्याला सिंपल आहे ना, आपण चिडलो, ऑफिस वरून आलो, खूप स्ट्रेस मधून आलो, तर आपण काय होतं, चिडतो, मग आपला श्वास वाढतो, मग आपलं बीपी, आपल्या नसानसात फील होतं की रक्त जोरात फिरतंय. तर हे जर निगेटिव्हिटीने होऊ शकतं, स्ट्रेसने होऊ शकतं, तर पॉझिटिव्हिटीने चांगलं पण होऊ शकतं ना. पण आपल्याला ते दाखवलंच नाही गेलंय, आपल्याला फक्त स्ट्रेसमुळे काय होतं ते दाखवलं गेलं. पण चांगलं राहिल्यामुळे पण चांगले बेनिफिट होणार आहे. त्याच्यामुळे हे तुम्ही 7 वर्ष जास्त जगता जेव्हा तुम्ही आभार व्यक्त करतात. यू हिल फास्टर, तुम्ही बरे लवकर होता आणि 7 वर्ष तुम्ही ऍव्हरेज जास्त जगू शकता. ते जास्त जगू शकता का कमी जगू शकतात त्याच इम्पॉर्टंट नाहीये, पण जेवढं जगले ते स्वतःच्या बलबुत्यावर, स्वतःच्या पायावर जगले, कोणाच्या आधारावर नाही जगले. ते महत्वाचं आहे की कोणी मला औषध देईल, कोणी मला जेवायला देईल तर मी जेवेल, मग मी आंघोळ कशी करू. हे असं लाईफ आहे ना, आपण 80-90 इयर जगलो तरी नाही झालं पाहिजे. तर त्याच्यावर फोकस करा. तर यू कॅन सी इन द स्टेट ऑफ युअर हेल्थ राईट नाऊ हाऊ ग्रेटफुल यू हॅव बीन. तर आता तुमची जी स्टेट आहे, काय आता स्टेट, त्याच्यावरून तुम्हाला कळून जाईल की आपण किती कंप्लेन केले आणि आपण किती धन्यवाद मानले. आपली स्टेट आपल्याला लगेच रिअल पिक्चर दाखवेल, आता रियालिटी दाखवेल आपल्याला की आपण काय करतोय. तर यू शुड फील अमेझिंग एव्हरी डे. इफ यू फील हेवी अँड लाईफ फील्स लाईक अ रिअल एफर्ट टू गेट थ्रू, or if you don't feel younger than your age, then you are living with a decreased health. जर तुम्हाला हेवी वाटत असेल, असं बर्डन वाटत असेल आणि रोज आहे ना लाईफ तुम्हाला स्ट्रगल वाटत असेल की उठावंच वाटत नाहीये, काय जगण्यात पॉइंट आहे, किंवा तुम्हाला तुमचं एज जेवढं आहे ना त्याच्यापेक्षा यंग वाटत नसेल, तुम्हाला अजून म्हातार वाटतं, आपल्याला 40शीतच साठी सारखं वाटतं आजकाल बऱ्याच जणांना, तर तुमच्या एज पेक्षा जे म्हातारं तुम्हाला वाटतं, यंग नाही वाटत आहे, तर तुम्ही खूप कमी हेल्थमध्ये जगताय, डिक्रीज्ड हेल्थमध्ये तुम्ही. तर वन ऑफ द मेजर कॉज ऑफ दिस लॉस ऑफ व्हायटॅलिटी इज लॅक ऑफ ग्रॅटिट्यूड. ते एक कारण आहे, म्हणजे बाकीचे भरपूर कारण आहेत काही प्रॉब्लेम व्हायला हेल्थमध्ये, पण एक कारण हेच आहे की आपण जे आहे तिला धन्यवाद नाही म्हटलं किंवा काळजी नाही घेतली. तर ऑल ऑफ दॅट इज अबाउट टू चेंज थ्रू दो बिकॉज यू आर गोइंग टू यूज ग्रॅटिट्यूड मॅजिकल पॉवर फॉर हेल्थ ऑफ युअर बॉडी. तर हे सगळं चेंज होऊ शकतं जेव्हा तुम्ही फक्त ग्रॅटिट्यूडची मॅजिकल पॉवर वापरली, म्हणजे तुम्ही धन्यवाद, आभार मानले, कृतज्ञता व्यक्त केली, तर हे सगळे प्रॉब्लेम हळूहळू हळूहळू छोटे छोटे स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह होतील. The magical health practice begins with reading through the following paragraphs about the health of your body. After you read each italicized line for a particular part of your body, close your eyes and mentally repeat the italicized line, feeling as grateful as you can for that part of your body. Remember that when you think about why you are grateful, it will help you feel gratitude more deeply. And deeper you feel it, the faster you will feel and see the amazing results in your body. तर तिने एक खाली पॅराग्राफ दिलाय, तिचा बनवून दिलाय रेडी, तो म्हणायचा आपण हेल्थसाठी. आणि तुम्ही विचार करायचा की मी धन्यवाद का म्हणतोय, मी माझ्या डोळ्यांचे धन्यवाद की ते मला वाचायला मदत करते आणि मी इतकं छान वाचू शकते. तर असं आपण दिले धन्यवाद, तर ती तो पॅराग्राफ, आणि डोळे बंद करून आपण ते फील करायचं आहे, एक एक बॉडी पार्ट फील करायचा आहे, आणि मग त्याच्यामुळे आपण ती हेल्थ आपली फास्टर रिकवर करू शकतो. तर थिंक अबाउट युअर लेग्स अँड फीट, दे आर युअर मेन form of transportation in your life. Think about all the things you use your legs for, like balancing, standing up, sitting down, exercising, dancing, climbing up steps, driving a car, and most of all, the miracle of walking. Your legs and feet allow you to walk around your home, walk to the bathroom, go to the kitchen, go to drink and walk to your car. Your legs and feet allow you to walk around stores, down the streets, through an airport, and along the beach. The ability to walk gives us freedom to enjoy life. Say thank you for my legs and feet and really mean it. आता तिने पायांचे थँक्यू तो आपल्याला सांगितले. तर पायांमुळे आपल्याला काय होतं की सगळ्यात महत्वाचा बॅलन्स येतो आपल्याला,
पाय आहेत आपण म्हणून बॅलन्सने नीट उभं आहे. स्टँडिंग म्हणजे उभं राहतो, बसतो, एक्सरसाइज करतो, डान्स एवढ्या स्टेप्स चालून जातो, कार ड्राईव्ह करतो. आणि सगळ्यात मिरॅक्युलस आपलं वॉकिंग आहे, की आपण इतक्या लांब लांब किती वेळ चालू शकतो. तर तुमच्या घराभोवती, बाथरूम मध्ये, किचन मध्ये, पाणी घ्यायला, सगळीकडे तुम्ही एअरपोर्टला कुठेही जायचं तर पहिले पाय लागणार. पाय नसेल तर आपण वेकेशनला जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे वेकेशन काय आपण कुठेच जाऊ नाही शकत. तर मग त्याच्यामुळे पाय खूप महत्वाचे. आणि पायांना असं फील करून तिने जो पॅराग्राफ सांगितलाय पायांसाठी, पूर्ण थँक्यू माय लेग्स, थँक्यू माय लेग्स, मी खूप तुमची आभारी आहे, असं डोळे भरून फील करायचंय. आणि ते डीप फील करायचंय, हे वरच्यावर नाही करायचंय. थिंक अबाउट युअर आर्म्स अँड हँड्स, हाऊ मेनी थिंग्स यू पिक अप अँड होल्ड इन वन डे. युअर हँड्स आर द मेजर टूल्स ऑफ युअर लाईफ. आपण शेवटी आहे ना एक मेडिटेशन घेणार आहे, ते पूर्ण बॉडी पार्ट्सवर घेणार आहे आज. तर आता थिंक अबाउट युअर आर्म्स अँड हँड्स. तर आता आपले आर्म्स आहेत, आपले हँड्स आहेत, त्याच्यासाठी पण ते होल्ड करण्यासाठी मेजर टूल्स ऑफ युअर लाईफ. अँड दे आर नॉन स्टॉप यूज ऑल डे अलॉंग. Every day, your hands allow you to write, eat a meal, and use a phone or computer. Shower, get dressed, use the bathroom, pick up the things and hold them, and do everything for yourself. Without the use of your hands, you would be dependent on other people to do things for you. Say thank you for my arms, hands and finger. आपले फिंगर आणि हँड्सचं सगळ्यात महत्वाचे, कारण तेच आहे ना जगात. आपण काहीच करू शकत नाही. एक वेळ पाय नसले तर व्हीलचेअरवर पण राहू शकतो, पण जेवणं, खाणं, आपलं तयार होणं, जे पण आहे, कम्प्युटर आता युज करतोय, तर हँड्स आणि फिंगर्स, नखापासून पुढच्या टिप्स पासून सगळं महत्वाचं आहे आपल्याला. म्हणून ते कराग्रे वसते लक्ष्मी आपण सकाळी म्हणत असायचो. तर त्या हातांना खूप सकाळी उठल्या उठल्या धन्यवाद द्या. तिथेच लक्ष्मी आहे, तिथेच सरस्वती आहे, तिथेच कर्म आहे आपल्या हातामध्ये. तर त्याचे खूप खूप धन्यवाद. तर थँक्यू अबाउट युअर अमेझिंग सेन्सेस. Your sense of taste gives you so much pleasure multiple times throughout the day as you eat and drink. You know from losing your sense of taste through a cold that the joy of eating, drinking disappears without being able to taste foods or drinks. Say thank you for my amazing sense of taste. आता टेस्ट नसेल तर आपण काय करू? आता माझे एक रिलेटिव्ह आहे, त्याच्यामध्ये असं झालंय, त्यांचं 70+ एज आहे. तर त्यांचा टेस्टचा सेन्स गेलाय. त्यांना कॅन्सर झाला होता काही अन्ननलिकेचा. तर त्यांच्या बायकोने इतकी मेहनत घेतली, त्यांचे पथ्य पाणी दिवस रात्र ती सगळं पथ्य पाळते. म्हणजे जवळजवळ त्यांना असं मरणाच्या दारातून तिने बाहेर आणलं. केमोथेरपी वगैरे सगळं झालंय. त्यांना नीट बोलता येत नाही, कारण घशापासून अन्ननलिकेचा तो कॅन्सर आहे. तर त्यांचे टेस्ट बर्ड आहे ना, ते डेड, म्हणजे त्यांना टेस्ट नाही लागत, फक्त गिळता येतं. आणि मग ते सगळं चुरून खातात. सगळं जे देईल ना आपण, तर ते त्यांना मिक्सर मधून काढून द्यावं लागतं. म्हणजे हाताने चुरलेली पोळी पण नाही खाऊ शकत, मिक्सरने बारीक केलेली. मग त्या आहेत त्या पूर्ण त्या ज्युसेस वगैरे सगळं, ड्रायफ्रूट पावडर सगळं मिक्सर मधनं काढून दुधात वगैरे वेगवेगळे ज्युसेस देऊन त्यांना करतात. पण मला त्या दिवशी जाणीव झाली, ते आमच्या घरी आले होते तेव्हा, की आपण किती लकी आहे. मला असं इतकं वेगळं फील झालं, की ज्या माणसाला आता आयुष्यात नंतर टेस्टच नाही लागणार, काहीही त्यांनी पक्वान्न न खाल्ले, तर किती छोटा सेन्स आहे आपला जिभेचे टेस्ट. तर तो मला खूप त्या दिवशी फील झालं, की वी आर सो लकी की आपल्याला एक टेस्ट सेन्स आहे. युअर सेन्स ऑफ स्मेलचा पण नसतो टेस्ट सेन्स कोणाला कोणाला. आणि माझ्या हस्बंडचं, निखिलचे आधीचे बॉस होते, तर आम्हाला खूप वर्ष माहित नव्हतं, ते सोबत होते. पण एकदा ना सिग्नल आला, ते गाडी चालवत होते, सिग्नलवर गेले आणि त्यांनी विचारलं त्याला की कोणता सिग्नल आहे मला गाडी काढायला. म्हणजे ते आजूबाजूच्या गाड्या बघतात मग गाडी काढतात. त्यांना 2-3 कलर मध्ये आहे ना कलर ब्लाइंडनेस आहे. आणि तो माणूस इतका भारी आहे, इतका छान मॅनेजर आहे, कुठल्याच अँगलनी वाटणार नाही की याला कलर ब्लाइंडनेस आहे. तर त्याला काही कलर्स आहेत ना, नाही म्हणजे कलर ब्लॅक अँड व्हाईट मध्येच दिसतात, ग्रे ब्लॅक अँड व्हाईट असंच दिसतं त्याला. पूर्ण कलर रेड ग्रीन असं त्याला नाही दिसत. तर त्याला सिग्नल नाही कळत, ट्रॅफिक सिग्नल. आणि तो माणूस एवढ्या मोठ्या पोस्टवर आहे, 5-6 लाख पगार असेल त्याला, दिल्लीला आहे तो, पूर्ण सिंगापूर इकडे तिकडे जात असतो. आणि कधी त्याच्याकडे बघून वाटलंच नाही आम्हाला की ह्याला असं असेल. तो जेव्हा सांगतो तेव्हा ते कळलं. तर म्हणजे इतके छोटे सेन्स आहे आपल्याला, की त्याला कलर ब्लाइंडनेस आहे, कलर नाहीये, तर त्याचं लाईफ किती कसं असेल, की त्याला सगळं काहीच दिसत नाहीये कलर, तो कोणता कपडे घालतोय कसे, पण तो छान आहे. पण त्याला कलर काहीच कळत नाही, रेड ब्ल्यू कसं त्याला समजत असेल, आय डोंट नो. तर युअर सेन्स ऑफ स्मेल enables you to experience the beautiful fragrance of life, flowers, perfumes, clean sheets, dinner as it's cooking, a fire burning on a winter's night, the air on a summer's day, freshly cut grass, the smell of the earth
आफ्टर रेन से थँक्यू फॉर माय वंडरफुल सेन्स ऑफ स्मेल. माझ्या स्मेलच्या सेन्सला पण खूप धन्यवाद आहे. काहींचा स्मेल पण जात असतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला कुकिंगचा, एवढे फ्लॉवर्सचा, कसला कसला जेवणाचा, कसलाच परफ्यूमचा सेंट येत नाही, तर ते लाईफ किती निरस होऊ शकतं. म्हणजे हातपाय गेले तर वेगळीच गोष्ट आहे, आपली बॉडीचं, हार्टचा प्रॉब्लेम आहे, पायाचा प्रॉब्लेम आहे, बट हे सेन्सेस, फक्त 5 सेन्सेस पण किती महत्वाचे आहेत. तर इफ यू डिडंट हॅव अ सेन्स ऑफ टच, यू वुड नेवर नो हाऊ हॉट फ्रॉम कोल्ड, सॉफ्ट फ्रॉम शार्प, or smooth from rough. You would never be able to feel the objects and physically express love or receive it. Your sense of touch allows you to touch your loved ones with a reassuring hug, and to feel the touch of a hand from one human being to another is one of the most precious thing in life. Say thank you for my precious sense of touch. टचचं तर मी तुम्हाला सांगू शकत नाही, म्हणजे टचवरच आपल्या पूर्ण लाईफ डिपेंड आहे ना. टच, लहान बाळाला लहानपणी पहिले झाल्या झाल्या काय करावं लागतं, हातात घ्यावं लागतं, त्याला गुंडावं लागतं, त्याला आंघोळ घालतात आणि पहिले त्याला टच करतात, त्याला पाठीवर मारतात, तेव्हा तो रडतो. तो टच जर बाळाला नाही मिळाला, बाळ झालं, मी कालच वाचलं, जर बाळ झालं आणि त्याला जर टचच नाही केलं, कोणीच टच नाही केलं, त्या बाळामध्ये ते काही केमिकल सिक्रेट नाही होत, काही हार्मोन सिक्रेट नाही होत. त्याला लव पाहिजे असतं, झाल्या झाल्या त्याला बाळाला लव पाहिजे ना, त्याची आई पाहिजे की माझी कोणी केअर घेईल. जर त्याला ते नाही मिळालं तर त्या बाळाची डेथ होऊ शकते. हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे, तुम्ही गुगलवर सर्च करू शकता, की ज्या बाळाला टच नाही मिळाला झाल्या झाल्या एकही, तर तो बाळ मरू शकतो. म्हणजे टचचा एवढा इम्पॉर्टंट आहे. आणि आता माझ्याच आईला जेव्हा ब्रेन स्ट्रोक झाला, तर तिला एक साईडला, तिला पहिले ब्रेन स्ट्रोक येतो हे कळलं नाही घरी, तर ती जेव्हा गेली, तिने एकदम उकळतं पाणी हातावर घेतलं, तिला त्या साईडला काही फीलच नाही झालं. आणि जेव्हा दुसऱ्या साईडला तिने हात टाकला, तेव्हा तिला कळलं हे उकळतं पाणी आहे. तिला त्या दिवशी सकाळी तेव्हा जाणवलं की मला काहीतरी होतंय, आणि मग ती तेव्हा दवाखान्यात ते पप्पा घेऊन गेले. तर म्हणजे टचचं इतकं महत्व आहे. आणि तिला ब्रेन स्ट्रोक झाल्यानंतर पूर्ण एक साईडचं सेन्सेशन नव्हतं, तर एका साईडला जर तिला काहीच सेन्स नव्हतं होत, गरम, थंड, शार्प, रफ, किंवा कोणी धक्का मारलाय, कोणी चिमटे काढले, मुंगी चावून गेलीये, किंवा काही चावलं पण असेल आणि आपलं जर इकडे लक्ष असेल, समजा दुसरीकडे बघतो आणि ह्या हाताला कोणी कापलं पण समजा, तर कळणार नाही आपल्याला. तर किती किती डेंजरस आहे हे. म्हणजे इतकं आपण भरभरून पावलोय ना, आपण संपत्ती तर बाहेरची आहे, पण आपली आतली संपत्ती जर आपण काउंट केली तर आपण आता करोडोचे मालक आहेत. करोडो नाही, म्हणजे त्याला मोल नाही करू शकत आपण, पण वी आर व्हेरी थँकलेस, व्हेरी थँकलेस. Think about the miracle of your eyes, which enables you to see the faces of your loved ones and friends. Read printed books, newspapers, emails, watch television, see the beauty of nature, and most importantly, see your way through life. Just put a blindfold on for an hour and try to do what you normally do, and will appreciate your eyes. Say thank you for my eyes that enables me to see everything. तर आपण आईज, आईज मध्ये पण किती आहे आपलं, की आईजमुळे आपण आपले फ्रेंड्स, लव्ड वन्स सगळ्यांना पाहू शकतो, आपल्या वस्तू पाहू शकतो, बुक्स वाचू शकतो, न्यूजपेपर. आईज सोडून पण जग नाही, आईज नाहीये तर मग काहीच नाही. आपल्याला ते कसं फील होईल, आय डोंट नो की कसं फील होईल ते पण. तर आईज साठी पण आपण थँक्यू असलं पाहिजे. Think about your ears, which enables you to hear your own voice and other people's voice, so you can talk to your people. Without ears and your sense of hearing, you could not use a phone, hear music, listen to the radio, and hear your loved ones talk, or hear any of the sounds of the world around you. Say thank you for my hearing. आपण ऐकू नाही शकलो तर आपल्याला तर काहीच ऐकू येणार नाही. पीपल, त्यांचा व्हॉइस, आपले लव्ड वन, कोण काय म्हणतंय, कुठे आपण रस्ता क्रॉस करतोय तर गाडीचा आवाज येणंही महत्वाचं आहे ना. गाडीचा आवाजच नाही आला तर आपण चालत राहू. आता आमचे काही रिलेटिव्ह आहे, ते म्हाताऱ्या झाल्यात, आजी खूप म्हाताऱ्या झाल्यात, तर त्या रस्त्याने जातात, त्यांना ऐकू नाही येत, कमी येतं. तर मग ते रस्त्याने गेले, त्यांना गाडीचा हॉर्न वाजतोय तेच कळत नाही, आणि फिरायची हाऊस खूप असते, चक्कर मारायला जाते, हे ते पण नाही होत. म्हणजे ऐकणं पण आपण त्याच्यासाठी थँकफुल असलो पाहिजे. तर आपले सगळे सेन्सेस आहे ना, खूप खूप महत्वाचे आहेत. अँड टू यूज एनी ऑफ युअर सेन्सेस वुड बी इम्पॉसिबल विदाउट युअर ब्रेन, which processes over a million messages a second through all of your senses. It is actually your brain that enables you to sense and experience life, and there is no computer technology in the world that can duplicate it. Say thank you for my brain and my beautiful mind. आता
आपलं ब्रेन जे आहे ना, हे सगळ्यात इम्पॉर्टंट मशीन आहे. आपलं पूर्ण ब्रेनच आपली बॉडी चालवतोय. आता मला हा हात हलवायचा आहे, की मला हे वाचायचंय, की मला बोलायचंय, हे सगळं टास्किंग माझ्या ब्रेनमध्ये चाललंय, की मला काय एक्झाम्पल द्यायचं, मला समोर काय वाचायचं, माझं स्क्रीन कसं बघायचंय. इतके मल्टीटास्किंग चालतात ना त्या ब्रेनमध्ये. ते कम्प्युटर, सुपर कम्प्युटर पण नाही करू शकत. म्हणजे ते करू शकते कम्प्युटर, पण त्याला आपल्याला आज्ञा द्यावी लागेल ना. तर त्याच्यासाठी, आणि मी आता माझ्याकडून तुम्हाला ही एक्सरसाइज देते, ही बुकची नाही आहे, असाइनमेंट एक देते, की आपल्या ब्रेनचे आहे ना, जसे आपण 100 थँक्यू हातावर मोजले ना, तर ब्रेनचे ब्रेनचे 100 थँक्यू हातावर पण मोजायचे आणि 10 थँक्यू लिहून करायचे. 10 करायचे तर 10 करा, जास्त करा, म्हणजे मिनिमम 10 करा. तुम्ही ब्रेनचे ज्या दिवशी थँक्यू कराल ना, तुम्हाला मी सांगते, अनुभव येईल. असा अनुभव, तुमचा ब्रेन अशा अशा आयडियाज तुम्हाला देईल, असे सोल्युशन देईल, की तुम्ही जे अटकलेलं आहे ना, कुठेतरी काहीतरी सुचत नाही, एखादं सोल्युशन फाइंड होत नाहीये, ते तुम्हाला ब्रेन आणून देईल. पण तुम्ही त्या ब्रेनचे थँकफुल असले पाहिजे. तुम्ही करा, हा एक्सपेरिमेंट करा, की ब्रेनचे थँक्यू म्हणा, आणि कसं होतंय, तुम्हाला आयडियाज येत आहे का मला सांगा. म्हणजे एकच दिवस नाही, आठवडाभर करून बघा. तुमचा ब्रेन असा मोकळा व्हायला लागेल, हलका व्हायला लागेल, आणि तुम्हाला अटेन्शन, ज्या गोष्टीला अटेन्शन फ्लोज एनर्जी फ्लोज, म्हणजे तसं आहे, तिथे अटेन्शन गोज एनर्जी फ्लोज असं. तर त्या ब्रेनला कळेल, मला अप्रिसिएशन मिळतंय, मला कौतुक मिळतंय, तर तो अजून परफॉर्म करेल ना. लहान बाळाला म्हटलं, टाळ्या वाजवल्या, अरे किती छान भारी कविता म्हणतोय तू, तर तो अजून करून दाखवतो, अजून दुसरे पाहुणे आल्यावर अजून एंटरटेनमेंट करतो तो. तसं असतं ते. आपल्या ब्रेनला, आपल्या बॉडीला जेवढं पण आपण म्हणू ना, तेवढं ते छान काम करणार आहे. आपल्या शरीरात ट्रिलियन्स ऑफ सेल आहेत, तर ते आपल्या म्हणण्यावर चालतात, स्वतःच्या बोलण्यावर, आपल्या डायलॉगवर. तर तो डायलॉग खूप चांगला पाहिजे. To think about the trillions of cells working unceasingly 24 by 7 for your health, body, and life. Say thank you to your cells. Thank you. Think about your life sustaining organs, which are continuously filtering, cleaning, renewing everything in your body. And think about the fact that they do all their work automatically without even having to think about it. Say thank you, organs, for working perfectly. आता तुमच्या बॉडीतल्या ज्या ट्रिलियन्स ऑफ सेल आहे, त्या तुमच्यासाठी 24/7 वर्षानुवर्ष काम करतात. आता माझं वय 35-36 असेल, तेवढ्या वर्ष त्या मला नाही सांगावं लागत आहे, बाबा आता तू ना पचन कर माझं, आता तू आहे ना माझं हे किडनीमध्ये टाक, हे लिव्हर मध्ये टाक, मी बायफर्केट करतो. आपल्याला माहिती पण नाही मध्ये काय चाललंय. आता आपण स्टडी करतोय, पण मी आता इथे जर जेवून बसलीये, तर माझं डायजेशन होणार आहे, मला वेळेवर झोप येणार आहे. तुम्हाला नाही सांगावं लागत, की बाई ह्या सेल्स आहे ना, ह्या सेल्सचा कप्पा हे करेल, ह्या सेल्सचा कप्पा तो करेल, त्या पेशी माझं हे करतील, असं काहीच नाही समजत. आपल्याला माहिती पण नाही. अजून सायंटिस्ट पण पूर्ण सगळं शोधू नाही शकले. त्यांचे डीएनए वर काम चालू आहे, सगळ्यावर काम चालू आहे. आपण रक्त कॉपी नाही करू शकलो, की आपण रक्ताची फॅक्टरी काढली. आपल्याला रक्त माणसाचंच लागतं, ब्लड ग्रुपनुसार आपल्याला ते विकत घ्यावं लागतं. एकमेकांचं रक्त दान केल्यावर मिळतं. रक्त विकत नाही घेऊ शकत आहे आपण, ते कोणी दान केलं तर. तर मग त्याच्यामुळे आपल्या पूर्ण ऑर्गन्स, त्यांचं फिल्टरिंग चालू आहे, पचन चालू आहे, क्लिनिंग चाललंय आपल्या बॉडीचं, आपलं रिन्युएशन चाललंय, आपल्या एक एक पेशी पूर्ण रिन्यू होत असतात. आपण 3 महिन्यामध्ये आपली पूर्ण बॉडी नवीन होते. काही काही म्हणजे वरच्या स्किन पासून नवीन होते, काही काही ऑर्गनला वेळ लागतो. तर आपली दरवर्षी ना बॉडी पूर्ण नवीन असते. आपल्याला असं वाटतं, मी जुनं दुःख आठवतोय, जुना ट्रॉमा आठवतोय, जुनी मी आठवते, मी अशी होती तशी होती. अरे तुम्ही राहिलीच नाहीये ती बॉडी. तुमच्या पेशींनी रिनोव्हेट केलंय, ती जुनी बॉडी तुमची संपली. 10 वर्षापूर्वीची, 5 वर्षापूर्वीची, 1 वर्षापूर्वीची. तुमचे केस पण वाढत असतात, आपण कापत असतो, वाढत असतात, आणि पूर्ण सेल्स पण, आपल्या डेड सेल्स पडत असतात, पेशी जात असतात, त्या क्लिनिंग होत असतं, आणि आपलं किडनी थ्रू जात असतं सगळं, आणि आपल्याला कळत नाही. But more miraculous than any sense system functions or any other organ in our body is the organ of your heart. Your heart governs the life of every other organ, because it is your heart that keeps the life flowing to every system in your body. Say thank you for my strong and healthy heart. आता सगळं तुमचं ब्रेन पण डिपेंड कशावर आहे? हार्टवर आहे. कारण ब्रेनला रक्त पुरवठा नाही झाला, तर तो ब्रेन पण काय करेल? तर तुमच्या हार्टवर सगळ्या गोष्टी. तर तुम्ही हार्टचे जास्तीत जास्त थँक्यू म्हटले पाहिजे. The next take a piece of paper or card, write on it in the big bold letters, the gift of health is keeping me alive. तर आम्ही एक मोठा चौकोन पेपर घ्यायचा आहे, किंवा कार्ड घ्यायचंय, कडक कार्ड शीटचं असेल तर, त्याच्यावर मोठ्या अक्षरात हे लिहायचं आहे, द गिफ्ट ऑफ हेल्थ इज कीपिंग मी अलाइव्ह. ही होमवर्क आहे आजचा. तर टेक द कार्ड विथ यू टुडे अँड पुट इट इन अ प्लेस वेअर यू नो यू विल सी इट ऑफन. इफ यू वर्क ॲट अ डेस्क, you can put it right in front of you.
If you are a driver, put it in a place where in your car or truck where you will see it often. If you are at home, most of the time you can put it where you wash your hands or near your phone. Choose a place where you know you will see the words you have written often. तर अशी प्लेस निवडायची जिथे आपल्याला ते कार्ड कंटिन्यू दिसेल आता आपल्याला, कारण आपल्याला ते बघायचंय, आपल्या हेल्थसाठी लक्षात ठेवायचंय ना. आपल्याला अचानक नाही आठवत की आपण हेल्थसाठी थँकफुल म्हणून राहू. तर आपण मध्येच काम करता करता म्हणतो किचन जवळ उभे असल्यावर, अरे खूपच पाय दुखले, ऑफिसमध्ये लॅपटॉप समोर लगेच अरे माझे डोळे दुखले, ड्रायव्हिंग करून थकलो, असं आपण म्हणतो. तर जो ड्रायव्हर असेल, जो ड्रायव्हिंग करत असेल जास्त, त्यांनी कारमध्ये ठेवायचं आहे. जो कामाच्या डेस्कचा असेल त्यांनी लॅपटॉप शेजारी ठेवायचं आहे. जे घरात राहतात त्यांनी घराचे जो टेबल तुम्हाला जो किचन जवळ दिसेल, सारखा दिसेल, त्याच्या जवळ ठेवायचं आहे. तर ते कार्ड बनवून ठेवायचंय. द गिफ्ट ऑफ हेल्थ इज कीपिंग मी अलाइव्ह. टुडे on at least 4 separate occasions, when you see the words, read them very slowly, one word at a time, and feel as grateful as you can for the gift of health. तर तुम्ही आहे ना, ते खूप हेल्थचं गिफ्ट फील करायचंय, तुम्ही त्याच्यासोबत आभारी राहायचंय, ते हळूहळू वाचायचं. आता मराठीत आपण लिहू शकतो ते, की जे आरोग्याचं जे मला हे मिळालंय, गिफ्ट मिळालंय, गिफ्टला आपण मराठीत काय म्हणतो, ते मला जिवंत ठेवतंय. प्रेझेंट, आरोग्याचं जे मला प्रेझेंट मिळालंय ते मला जिवंत ठेवतंय, त्याबद्दल मी आभारी आहे. आभारी जसं, नाही तर तुमच्या शब्दात काहीतरी आरोग्याबद्दल चांगलं लिहू शकता तुम्ही, आणि ते तुम्ही तो बोर्ड, तो कागद समोर ठेवू शकता जे तुम्हाला दिसेल. आणि ते जे जाता येता तुम्ही डोळे बंद करून असं हृदयापासून त्याला धन्यवाद म्हणायचे, माझ्या तब्येतीला, मग ते फील होईल. टुडे ऑन ऍटलीस्ट 4 सेपरेट ओकेजन्स, 4 सेपरेट ओकेजन्सला म्हणायचे, म्हणजे 4 वेळा वेगवेगळ्या वेळी, ते एकत्र 4 वेळा नाही म्हणायचं. स्लोली, हळूहळू, टाइम देऊन, छान फील करून, असं ते 4 वेळा ते वाक्य वेगवेगळ्या वेळी, सकाळ, दुपार, संध्याकाळ, रात्री असं बोलायचं. तर being grateful for your health is essential to keep your health, but also to guarantee that it continues to get better with increasing energy and zest for life. If gratitude were used in conjunction with conventional medical treatment, we would see a health revolution and recovery rates and miracles like we have never seen before. तर तुम्ही औषधं घेतायत ना, ते पण करत राहायचंय, आणि त्याच्याबरोबर ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस पण करत राहायची आहे. त्याच्यामुळे काय होईल की तुमचं म्हणजे त्या औषधांचा चांगला इफेक्ट होईल. औषध घेतोय पण आपण कटकट करत घेतोय, किती कडू गोळी येईन, किती गोळ्या आहेत, किती औषध आहेत, किती मला त्रास होतोय, किती इंजेक्शन, किती सलाईन, हे अशी कटकट करत नाही घ्यायचंय. त्या औषधांना पण थँक्यू म्हणायचं की त्या औषधांमुळे मी बरा होतोय. आणि असं औषध मध्ये जाताना इतकं फील करा ना की असं पेशी पेशीत ते जातंय, ते झिरपतंय, आणि आता मला ती एनर्जी देणार आहे, ती ऊर्जा देणार आहे, आणि ते मला बरं करणार आहे. तर तुम्हाला औषधं घेत असाल तर ते घेतच राहा, पण त्याच्याबरोबर तुम्ही हा धन्यवाद, ग्रॅटिट्यूडची जी एनर्जी द्याल ना, तुमचे मिरॅक्युलस रिझल्ट येतील, रिव्होल्युशन होईल, रिकव्हरी रेट फास्ट होईल तुमचा. म्हणजे ज्या गोष्टीला 3 महिने लागणार आहे तिथे महिन्यात तुमचं काम होईल. तर असं आहे. तुम्ही सिक्रेट मूव्ही बघितला का? त्याच्यामध्ये एक एक्झाम्पल दिलं होतं त्या माणसाचं, की प्लेन क्रॅश मध्ये तो माणूस होता. तो प्लेन क्रॅश मधनं वाचला, त्याचं पूर्ण पाठीचा मणका तुटलेला, तो आयसीयू मध्ये होता. त्याला फक्त कळत होतं आजूबाजूला काय चाललंय, एवढंच कळत होतं, बाकी पूर्ण नळ्या होत्या त्याच्या शरीराला पूर्ण. आणि त्याने त्या विचारांनी ठरवलं की त्यांनी काहीतरी डेट ठरवली, ते तो ऐकायचा की हे लोक काय बोलताय त्याच्याबद्दल. तर तो, त्याला ऐकू येत होतं पण त्याला सांगता नव्हतं येत. म्हणजे असं थोडं अर्धवट शुद्धीत असतो ना आपण, जसं आपण कोमात जायच्या ह्याच्यात असतो, पण कोमात नव्हता गेला तो. त्याचा ब्रेन विचार करू शकत होता पण तो एक्सप्रेस नव्हता करत. तर त्याने विचार केला आणि डेट ठरवली होती काहीतरी, की मी त्या 1 वर्षात मी माझ्या पायावर मी चालत चालत बाहेर पडणार आहे या दवाखान्याच्या, हे त्यांनी ठरवून घेतलं. आणि सगळ्या डॉक्टरांनी त्याच्या घरी सांगितलं होतं की हा बरा होणार नाही, याचे काही चान्सेस नाही, बरा झाला तरी हा व्हीलचेअरवर असा पडित राहील, की ह्याला कोणातरी असिस्टंट लागेल, ह्याला उठायला बसायला शिसूला सगळं करावं लागेल, असं तो ऐकायचा. तो ऐकत होता, पण त्यांनी जे ठरवलं होतं जिद्दीने की मी बरा होणार, मी चालणार, मी माझ्या पायावर उभा राहणार म्हणजे राहणार, तर त्याने ते 1 वर्षाने ते जमवून दाखवलं. तो माणूस त्याच्या पायावर घरी आला. आणि तुम्ही हे पण बरेच एक्झाम्पल बघितले असतील की बऱ्याच जणांना कॅन्सर होतो आणि ते कॅन्सरमध्ये खचत जातात, म्हणजे होतो
ही बातमी ऐकल्या तेवढे खचतात की अर्धी लढाई तिथेच हारलेली असतात. म्हणजे पहिल्याच दिवशी त्यांनी पूर्ण जीव असा टाकून दिलेला असतो का मला कॅन्सर झाला बाबा मी संपलो, तिथेच ते जातात. पण काही काही लोक इतके छान बरे होतात ना, ते घेतात, सगळे घेतात केमोथेरपी, रेडिएशन वगैरे घेऊन, आणि बरेच जण कॅन्सर मधनं पण बाहेर आले. परत डायबेटीज रिव्हर्स करतात. ते लोक का करतात, बाकीचे का नाही करत? कारण त्यांचा ऍटिट्यूड आहे ना लाईफकडे पॉझिटिव्ह असतो. त्यांना असं असतं की मी ही चॅलेंज आहे ना हे कॉन्क्वर करून राहील, त्याच्यावर मी मात करेल, मी पुढे येईल, असं त्यांचं असतं. तो ऍटिट्यूडच तुम्हाला बरं करतो, तो ऍटिट्यूडच. आणि काही ना एवढ्या आजाराने इतके खचतात ना की ते लगेच त्यांचा डिस्टर्ब होऊन जातो माइंड, आणि ते म्हणतात की मी ह्याच्याशी तर लढूच शकत नाही. म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या मनावर आहे की तुम्ही त्या आजाराशी कसं फाईट करता. तर आता मॅजिक प्रॅक्टिस ही पुढची त्यांनी दिली आहे की मॅजिकल हेल्थ. The repeat steps 1, 2, 3 of the magic practice number 1. Count your blessings. Make a list of 10 blessings. Write why you are grateful. Reread your list. Say thank you, and feel gratitude for each one. तर आपली पहिली तर प्रॅक्टिस करायचीच आहे की 10 सकाळी उठल्या उठल्या 10 ब्लेसिंग वहीमध्ये लिहायच्या. त्याच्यात काही खंड पडू द्यायचा नाही. उठल्या उठल्या आपल्याला काहीही करायच्या, आज सबकॉन्शियस माइंड रेडी असेल तेव्हा 10 तुम्ही त्या प्रॅक्टिस लिहून टाका. दुसरं, हे पीसवर लिहायचं आहे उद्या किंवा आत्ताच लिहून टाका. द गिफ्ट ऑफ हेल्थ इज किपिंग मी अलाइव्ह. मला जे आरोग्याचं वरदान मिळालंय तेच मला जिवंत ठेवतंय. छान वाक्य मिळालं, ते लिहा मराठीत, आणि त्याच्यामध्ये ते लिहून मोठे असं छान स्केच पेननी वगैरे कुठेतरी असं मस्त लिहा, आणि घरच्यांनाही सांगा, तुम्ही धन्यवाद म्हणा, मी पण म्हणतो. आणि आपण ह्या प्रॅक्टिसेस करताना लाजायचं नाहीये. समजा एकच जण घरात करत असेल, बाकीच्यांना माहितीच नाही की काय हे काय करतायत असं, तर तुम्ही लाजू नका, तुम्ही करत राहा तुमचं, आणि तुम्ही कराल तेव्हा ते दुसरे पण करतील, विश्वास ठेवतील नाही ठेवतील, पण तुम्ही करताय ना, तुम्ही डेडिकेटेड आहे, तुम्ही तुमची एनर्जी अलाइव्ह ठेवली ना जेव्हा, तर ती एनर्जी आपोआप दुसऱ्यांना मिळते. तुम्हाला दुसरे आता नावं ठेवत असतील काय, तर काही टेन्शन नाही घ्यायचं, ते ठेवायचं, समोर ठेवायचं, आणि त्यांना पण ते दिसत राहील, त्यांना पण तो इफेक्ट होईल. म्हणजे नोईंगली अननोईंगली पाहत तर ते राहणारच आहे ना. त्याच्यामुळे तुमचं कार्ड ठेवायला लाजू नका की मी हे घरात कसं ठेवू, माझे हे काय म्हणतील ते काय म्हणतील. जॉईंट फॅमिलीमध्ये असाल तर, किंवा ऑफिसला असाल, कुठे पण असाल, तुमच्या जवळ ते कार्ड ठेवा, 4 वेळा बघा आणि 4 वेळा म्हणा आणि डीप फील करा. तर प्लेस द पीस ऑफ पेपर और कार्ड, राईट द वर्ड्स, ते वर्ड्स लिहिले, द पीस ऑफ पेपर विथ युअर रिटर्न वर्ड्स वेअर यू नो यू विल सी इट ऑफन टुडे. तर तुम्ही सारखं ते बघाल. वन ऍट लिस्ट 4 occasion on at least 4 occasions, read the words very slowly and feel as grateful as you can for the precious gift of health. तर ते 4 वेळा बघायचंय तुम्ही, कोणत्या वेगवेगळ्या वेळी सांगितलं, आणि तेव्हा म्हणायचंय ते. जस्ट बिफोर यू गो टू स्लीप टू नाईट, होल्ड युअर मॅजिक रॉक इन वन हँड अँड से द मॅजिक वर्ड्स थँक यू फॉर द बेस्ट थिंग दॅट हॅपन ड्युरिंग द डे. आपल्या 3 प्रॅक्टिसेस आहे आज. म्हणजे आज तर रात्री झोपताना मॅजिक रॉक होणारच आहे. हे कार्ड बनवून ठेवायचं मॅजिक हेल्थचं, रात्री झोपताना मॅजिक रॉक करायचा, आणि सकाळी उठल्यावर ते 10 प्रॅक्टिसेस लिहायच्या, आणि उद्या दिवसभरात ते कार्ड सारखं बघत राहायचंय, तुमच्या पूर्ण शरीराला धन्यवाद म्हणत राहायचे. तर आपण एक थोड्या वेळाने 5-10 मिनिटांनी मेडिटेशन करू. त्याच्या आधी मला एक शेअर करायचं होतं की माझं सप्टेंबरमध्ये पण मॅजिक बुक माझी प्रॅक्टिस चालली होती ग्रुपमध्ये. तर मी त्याच्या प्रॅक्टिस असाइनमेंट चालूच होत्या माझ्या पण, आणि एक दिवस अचानक असं आलं की माझ्या आईचा ब्रेन स्ट्रोक होतोय, म्हणजे झाला असं, म्हणजे ब्रेन स्ट्रोक आहे का हे पण माहित नव्हतं. अचानक एक काहीतरी झालं आणि फोन आला, आणि निखिल माझा जो नवरा आहे तो घरी आला ऑफिसवरनं, आणि फोन आला, पप्पा रडतायत सगळे, आणि आईला अचानक ऍडमिट केलंय, तिला ते पॅरालिसिस सारखं, एका साईडला काही सेन्सेशन नाही, एका साईडला म्हणजे तिचं डोळा वगैरे सगळं हे झालंय, तो थोडं चेहऱ्याला इफेक्ट आलाय, पूर्ण एक साईड तिला सेन्सेशन होत नाही. आणि तो फोन असा संध्याकाळी आला 7ला 7:30ला. तर मला असं झालं, मी तेव्हा मॅजिक प्रूफ बुक करत होती, तर मी हल्लीच नाही, बिलकुल हल्ली नाही, त्या न्यूजने मी हल्लीच नाही. मी एकदम ग्रॅटिट्यूड मध्ये होती, आभार मध्ये होती की माझ्या आईला झालंय ना काही, पण ती त्याच्यातून पूर्ण रिकव्हर होणार आहे. आणि तेव्हा नवरात्र चालू होते, तर मी तेव्हा असा विचार केला, नाही माझी आई दसऱ्याला बरी असणार आहे. तर काहीतरी 4वी-5वीच माळ होती, आणि निखिलला तेव्हा जायचं होतं अहमदाबादला, त्याची फ्लाईट बुक होती. रात्री तो घरी येऊन बॅग भरून सकाळी पहाटे 4ला निघणार होता. त्याने तेवढे तिकीट कॅन्सल केले, जायचे यायचे, बॉसशी बोलला, आणि मी त्याला म्हणत होती तू काही कॅन्सल करू नको, मी माझे पोरं घेऊन मी नाशिकला जाईल, मी करेल सगळं. तो बोलला नाही मला यायचं. आणि आम्ही रात्री बॅग भरल्या, 10ला निघणार होतो, 10-11ला, आणि रात्री ते समृद्धीवरनं जाऊन एवढ्या रिस्क मध्ये, तिथे गाडी पंक्चर झाली काही पण, तर आम्ही रात्री 3ला पोहोचू, आणि 3 वाजता आम्हाला आयसीयू मध्ये आईला पाहू देणार नाही रात्री पोहोचून. तर मी म्हंटल आपण एवढं
त्रास घ्यायचा, एवढं जायचं, त्रास घ्यायचा प्रश्न नाही. त्रास तर म्हणजे आईसाठी त्रास घेणं नाहीये, पण माझे 2 पोरं आहेत त्यांना रिस्क मध्ये टाकून रात्रीभर आम्ही जाऊ आणि सकाळी 6 पर्यंत आम्ही त्या टेन्शन मध्ये की आम्ही कसं पाहू, कधी पाहू असं. त्यापेक्षा मी त्याला म्हटलं बॅग भरून, आम्ही दारात होतो तरी मी कॅन्सल केलं. मी म्हटलं आता नको जायला पोरं घेऊन, झोप नाही होणार, नीट ड्रायव्हिंग नाही होणार, आपण शांततेत जाऊ. ती तर आहे आयसीयू मध्ये, ठीक आहे, आय नो, बट आपण आपल्या चारी लाईफ रिस्क मध्ये टाकून अजून घरच्यांना का टेन्शन द्यायचं. तर मी असा स्टेबल शांततेत मला हा निर्णय ग्रॅटिट्यूडमुळे सुचला. आणि मी सकाळी 5ला उठून आम्ही 6ला निघालो, 6ला निघून 10ला पोहोचलो. मी आयसीयू मध्ये गेली आणि मी इतकी छान रेडी होऊन गेली होती ना की आईला असं टेन्शन माझ्या तोंडावर दिसलंच नाही पाहिजे. तिला आयसीयू मध्ये भेटायला गेली, तिला माहित नव्हतं तिला काय झालं, तिला सांगितलंच नव्हतं. आणि तिला मी म्हटलं काही नाही ग, सकाळी आज सुट्टी होती आणि सकाळी ट्रॅफिक नसते म्हणून आम्ही सकाळी आलो म्हटलं. तिला असं नाही सांगितलं की आम्ही अर्जंट आलो. आणि मी एकदम छान तयार होऊन 3 दिवस मी तिच्या सोबत दिवसभर होती. कारण राहुल माझा भाऊ रात्री झोपायचा, तो डबे आणायला यायचा जायचा, त्याची धावपळ. आणि प्लस माझे पोरं, इरा घरी राहते पण छोटा राहतच नव्हता, त्याला मीच लागते. तर निखिल त्याला गाडीत एसी मध्ये, गाडी बंद, पावसाळा, ते घरून तो गाडीत 3-3 तास बसायचा त्याला. आणि मी पूर्ण पॉझिटिव्हिटी मध्ये की माझी आई बरी होणार आहे. मी कोणाला तिथे विषय नाही काढू दिला, कोणाला जास्त भेटू दिलं नाही, कोणतीच निगेटिव्हिटी नाही, तिच्याशी पण काहीच डिस्कस केलं नाही. आणि तेव्हा मी हे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करत होती. तिचं बीपीच लो होत नव्हतं, 3 दिवस झालं तिचे 150च्या खाली, 160च्या खाली बीपीच येत नव्हतं. डॉक्टर सोडत नव्हते, ते बोलले की जोपर्यंत तिचं बीपी 4 वेळा आम्ही दिवसातनं 5 वेळा घेतोय तर लोच होत नाही, 150च्या खाली 160-70 पर्यंत होतं. आणि ज्या दिवशी ऍडमिट केलं तर तेव्हा 250 होतं. तर ते नॉर्मल होत नाही, तर आम्ही सोडणार नाही. मग तिचं आम्हाला बीपी बीपी लो होईना, इतकं टेन्शन कसं करणार. मग मी आणि तीच होती दवाखान्यात एक दिवस. तर तिला पूर्ण झोपवलं, तिला शांत बसवलं, म्हणजे झोपलीच होती, आम्ही गप्पा मारत होतो काहीतरी. तिला म्हंटल एक मेडिटेशन मी तुला करवते, तू कर. मी तिला पूर्ण, काल जसं तुम्हाला पूर्ण इमोशन्स बाहेर आणलं ना, तसं तिच्या पूर्ण मेडिटेशन घेतलं, पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत पूर्ण धन्यवादचं मेडिटेशन तिचं 20-25 मिनिटं मी घेतलं. आणि तिच्या हार्टसाठी एवढं धन्यवाद तिला म्हणायला लावलं, एवढं म्हणायला लावलं, म्हणजे इतकं फेल्ट. आणि मी पण तिथे बसून फील करत होती की तिचा हार्ट पूर्ण नॉर्मल झालंय, तिचे पूर्ण बीपी कमी झालंय. बीपी कमी झाला असं नका, असं नाही म्हणायचं, निगेटिव्ह नाही म्हणायचं, की ती सगळी नॉर्मल झालीये. आणि ती घरात म्हणजे एकदम छान डिस्चार्ज मिळतोय तिला आणि ती रिटर्न येणार आहे. आणि तेव्हा माझ्या एका भावाचं लग्न पण ठरत होतं. तिचं असं होतं की मला बस्त्याला जायचंय, मला शॉपिंग करायचंय, मला दसऱ्याला. म्हटलं तू दसऱ्याला घरीच राहणार आहे. तर असं केलं आम्ही, तेव्हा केलं दुपारी 4 वाजता. आणि त्या 4-5 वाजता घेतलं तेव्हा पण 150 आलं. डॉक्टर बोलले 130-40च्या मध्ये आलं ना, 135, तरी आम्ही डिस्चार्ज देऊ. पण तिचं नॉन स्टॉप सगळ्या गोळ्या घेऊन, सगळे केमिकल घेऊन, सगळं रक्त पातळ व्हायच्या गोळ्या घेऊन पण ते होत नव्हतं. ते बोलले तुम्ही अशा कंडिशन मध्ये तिला घरी घेऊन जाल आणि ती घरी जाऊन जर तिचं बीपी परत डिस्टर्ब झालं तर तुम्ही रात्री बेरात्री कसे याल. मग आम्ही रिस्क घेऊ शकत नव्हतो. तर ते बोलले 3 टाइम जर तिचं बीपी नॉर्मल आलं ना, आम्ही तुला डिस्चार्ज देऊ. तर मी ते मेडिटेशन घेतल्यावर त्यावेळेस नाही आलं लगेच, आता लगेच मेडिटेशन घेतलं आणि 5ला डॉक्टर आले आणि त्यांनी बीपी घेतलं, तेव्हा नाही आलं. 8ला नाही आलं, 8ला थोडं कमी झालं, 145 झालं. आणि रात्री 10ला तिचं 135 बीपी होतं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी एकदा बीपी घेतलं आणि रात्री तिला डिस्चार्ज मिळाला आणि ती दसऱ्याला घरी होती. आणि इतकं छान ती आता रिकवर झालीये ते मला सांगायचंय. आणि त्या ग्रॅटिट्यूडमुळे, आणि मी जेव्हा दवाखान्यात जायची तर मी इतक्या पॉझिटिव्हिटीने, इतके छान कपडे घालून, इतकं चांगलं तयार होऊन मुद्दाम जायची की बाकीचे सगळे लोक आहे ना इतके परेशान, इतके डिस्टर्ब, इतके निगेटिव्हिटी मध्ये असायचे. कारण ते आयसीयू मधले पेशंट, सगळे पेशंट बघून मला पण कसं तरी व्हायचं की बघू पण नाही शकत आपण, असे पेशंट्स होते. आणि त्या सगळ्यांना मी फक्त जाऊन ना धन्यवाद देत होती. मी मॅजिक प्रॅक्टिस तेव्हा करत होती. मी त्या सगळ्यांना की ह्या सगळ्यांची तब्येत बरी हो, सगळे रिकवर हो, माझी एनर्जी त्यांना मिळो आणि सगळं देव त्यांचं भलं करो, सगळे घरी जावो, सगळे सुखी राहो, एवढंच मी प्रार्थना केली 3-4 दिवस. आणि आई इतकी इतकी सुखात घरी आली ना की कोणी, म्हणजे ते डॉक्टरांना पण असं आणि सगळ्यांना इतकं घाबरलो होतो आम्ही की हे होऊ नाही शकत. आणि ते आता इतकं नॉर्मली घरी येऊन लगेच सगळे कामं पण करायला लागली की तिला काही झालं होतं की नाही. म्हणजे इतक्या गोष्टी मॅजिकली होतात. आणि आता पण मला पण हेल्थमध्ये जे पण ब्रेकडाऊन येतात, असं नाही की तुम्ही थँक्यू म्हणायला लागले म्हणून लगेच तुमची हेल्थ एकदम भारी होईल आणि तुम्ही रनर मॅरेथॉनलाच जाल, असं नाही. पण आपली जे हेल्थ ब्रेकडाऊन येणारच आहे. तब्येत आहे ती कधी कमी जास्त होणार, क्लायमेट चेंज होणार, खोकला येणार, ताप येणार, दात दुखणार. पण आपण ते थँक्यू म्हणत राहिल्यामुळे ते लवकर रिकवर होतो.
आता आमची सगळी फॅमिली एकदा डिसेंबरमध्ये ते क्लायमेट प्रदूषणचं झालं, सगळे पडले आजारी. तर मी जेव्हा असं बसून नाही ना, आम्ही सगळे फील करतो ना जेव्हा, तेव्हा लवकर बरे होतो. हे माझा स्वतःचा अनुभव आहे. त्यामुळे हे तुम्ही नक्की करा, करून बघा आणि तुमची लवकरात लवकर तब्येत बरी होते का मला सांगा. आता कोणाला बोलायचंय काही तर आपण मग आहे ना, आपण नंतर मेडिटेशन घेऊ. काही शेअर कोणाचा अनुभव करायचा असेल तर. कोणी हात वर केला? नाही ना, ठीक आहे. आपण मेडिटेशन घ्यायचं का मग लगेच? चालेल, चला सगळेजण डोळे बंद करा. एक मिनिटं. काय झालं पिल्लू? हिरा त्याला घे ग. हे सुरू होतं त्याच्यावर मी जॉईन करत होते तर त्याला म्हटलं 2 मिनिटात थांब तर त्याला चालू होतं मग त्याला कर जॉईन, जाऊ दे सोड. त्यांचा काहीतरी डिस्टर्बन्स झाला 2 मिनिटं. सगळेजण डोळे बंद करा आणि आहे ना आपल्या डोक्यापासून आपण फील करू, आपल्या केसांपासून, की आपले केस थँक्यू, माझे सगळे केस इतके छान आहेत. माझे केस एवढे छान आहेत. माझे स्काल्प केसांचा खूप छान आहे, क्लिअर आहे, स्वच्छ आहे. आणि मला डोक्यावरून माझ्या इतका सुंदर प्रकाश येतोय, लाईट, व्हाईट लाईट येतोय आणि तो माझ्या केसांमधनं, माझ्या स्काल्प मध्ये, केसांच्या स्किन मधनं तो माझ्या ब्रेन मध्ये जातोय आणि माझा ब्रेन खूप शांत फील करतोय, खूप शांत फील करतोय. आणि माझे पूर्ण कपाळावरच्या आठ्या, कपाळावरच्या सगळ्या निघून गेलाय, कपाळावरचा स्ट्रेस. माझं कपाळ खूप शांत झालंय. सगळ्या टेन्शन, सगळ्या काळजी, सगळ्या वरीज मी सोडून दिल्या, मी रिलीज केलाय आणि मी खूप शांत फील करते. तो प्रकाश माझ्या पूर्ण भोवती जातोय, डोळ्यांभोवती, नाकाभोवती, माझ्या पूर्ण डोक्यात तो प्रकाश जातोय. माझ्या डोळ्याबद्दल मी खूप धन्यवाद आहे की मला एवढे सुंदर डोळे दिले त्याबद्दल. मला खूप मी धन्यवाद आहे की माझ्या नाकाबद्दल धन्यवाद आहे की मला शांत की तो मला एवढं स्मेल घ्यायला मदत करतोय. थँक्यू की माझ्या जिभेला चव लागते, त्यामुळे मला सगळ्या आयुष्यातल्या सुंदर गोष्टी, खायच्या ज्या गोष्टी आहेत त्याची चव घ्यायला मिळते. थँक्यू माझ्या नाकाला की मला सगळ्या प्रकारचे सुंदर फुलांचे, परफ्यूमचे सगळे वास येत आहेत. थँक्यू माझ्या कानांना की ते मला खूप ऐकायला मदत करतायत. थँक्यू माझ्या घशाला की घसा मला बोलायला मदत करतोय. थँक्यू माझे खांदे की जे मला माझ्या हातांसाठी सपोर्ट बनलेत. थँक्यू माझी मान जी मला ताठ ठेवता येते आणि त्याच्यामुळे मला मान फिरवून सगळीकडे बघता येतंय. थँक्यू माझी पाठ, वरची पाठ, माझा मनका की ज्याच्यामुळे मी ताठ उभी राहू शकते. माझ्या बॉडीला एक स्ट्रक्चर मिळतंय, जे सपोर्ट मिळतोय. थँक्यू माझे हात, माझे खांदे, माझे दंड. थँक्यू माझे कोपर, पुढचे हात. थँक्यू माझे पंजे. थँक्यू माझे फिंगर्स. तुमच्यामुळे मला खूप काम करता येतंय. सगळ्या पूर्ण हाताचा धन्यवाद. थँक्यू माझे छाती, माझा छातीचा पिंजरा की जो माझ्या हृदयाला प्रोटेक्ट करतोय. थँक्यू माझे लंग्स की जे मला श्वास घ्यायला फुफ्फुसांमुळे मदत होते. थँक्यू माझं हृदय जे कंटिन्यू नॉनस्टॉप माझं ब्लड पंप करतंय. थँक्यू माझी अन्ननलिका जी मला फूड ट्रॅव्हल करायला मदत करते. थँक्यू माझे पूर्ण आतले इंटेस्टाईन, आतडे, पोट जे मला डायजेशन करायला मदत करतंय. थँक्यू माझी
खालचे पोट ज्याच्यामध्ये माझे सगळे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत, त्याच्यामुळे मी सगळं एक्सप्रेस करू शकते. थँक्यू माझी लोअर बॅक, त्याच्यामुळे मला आधार मिळतोय. थँक्यू माझ्या मांड्या, त्याच्यामुळे मला पायांना आधार मिळतोय. थँक्यू माझे गुडघे, जे मला सपोर्ट करतात चालायला. थँक्यू माझ्या पोटऱ्या पायांच्या, ज्या मला नेहमी सपोर्ट करतात पुढे पुढे चालायला. थँक्यू माझे खालचे तळपाय, जे मला उभं राहायला मदत करतात. थँक्यू माझे फिंगर्स, जे मला नीट चालायला मदत करतात. माझी पूर्ण पूर्ण बॉडीचे खूप खूप धन्यवाद, जी मला हेल्दी ठेवते, जी मला हॅपी ठेवते, जी माझी खूप साथ देते. माझ्या बॉडीला मी लहानपणापासून कधी थँक्यू नाही म्हटले. मी बाळ होती तेव्हापासून आजपर्यंत ती माझ्या सोबत आहे. ती माझ्या दररोज पेशी नवीन करते, केसांच्या पेशी, चेहऱ्याच्या पेशी, स्किनच्या आतल्या आतड्या कातड्यांच्या पेशी, सगळे बोन्स माझे, ते सगळं मला उभं राहायला मदत करतायत आणि ते स्ट्रॉंग होत आहे. ते माझ्या उंचीनुसार वाढत गेले, पण मला ते कधीच जाणवलं नाही. माझ्या बॉडीने आजपर्यंत किती रक्त पंप केलं हे मला कधीच जाणवलं नाही. त्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद आहे. माझे 5 सेन्सेसनी मी जे जग जाणून घेतलं, जो मी अभ्यास केला, जे मी टीव्ही बघितला, जे नॉलेज घेतलं, जे काही अनुभव घेतले ऍडव्हेंचरस कुठे फिरण्याचे, ते सगळे माझ्या 5 सेन्सेसनी घेतले. ते अनुभव घेऊन मी माणूस पण जगते. त्या अनुभवांवर मी पण आहे, ते मला नॉलेज देत आहे. आणि या सेन्सेसला मी कायम टेकन फॉर ग्रँटेड घेतलं. तर त्या सेन्सेसला, माझ्या ब्रेनला खूप खूप धन्यवाद. माझं ब्रेन जो इतका कंटिन्युअसली कम्प्युटर सारखा काम करतोय, मला विचार करायला लावतो, मला वाचायला देतो, मला लिहायला सांगतो, मला बघायला देतो, आणि जे हे सगळे सेन्स आपण फील करतो ते ब्रेनमुळे फील करतो. ब्रेनमध्ये त्याचे सगळे कनेक्शन आहे. तर हे सगळं तू मला फील करून देतो, मला माणूस म्हणून जगायला देतो. माझी बॉडी इतकी छान आहे, हेल्दी आहे, मला सगळीकडे जायला मदत करते, माझ्या मुलांवर प्रेम करायला मदत करते, मला घरी स्वयंपाक पाणी ऑफिस हे सगळं करायला माझी बॉडीच हेल्प करते. माझी चांगली बॉडीच मी सगळीकडे वापरू शकते. माझी बॉडीच आहे माझं हत्यार आहे, जे माझं टूल आहे. माझी श्रीमंती, माझं नॉलेज हे सगळं गेलं आलं तर मी ते परत कमवू शकते. का? तर माझी बॉडी चांगली म्हणून. तर माझी बॉडी हेल्दी राहील, चांगली राहील, मी चांगलं खाईल, हे मी स्वतःला खूप प्रॉमिस करते. मनापासून प्रॉमिस करते की मी हेल्दी खाईल, मी हेल्दी एक्सरसाइज करेल, माझ्या बॉडीवर खूप प्रेम करेल. कोणी काहीही म्हटलं, तू काळी आहे, तू सावळी आहे, तुझ्या चेहऱ्यावर पिंपल्स आहे, तू बुट्टी आहे, तू छोटी आहे, मी माझ्या बॉडीवर कधीच असं चुकीचं बोलणार नाही. मी कायम तिच्यावर प्रेम करेल. मी जशी आहे तशी मी स्वतःला ऍक्सेप्ट करेल. मी स्वतःच्या रूपावर खूप प्रेम करेल. मी स्वतःला ऍक्सेप्ट करेल, माझ्या बॉडी पार्ट्सला थँक्यू म्हणेल, आणि मी कोणत्याही बॉडी पार्ट्सला कमी जास्त अधिक महत्व देणार नाही. मी सगळ्यांना छान फील करेल आणि सगळ्यांना रिस्पेक्ट करेल, सगळ्या बॉडीवर माझ्या प्रेम करेल. आणि ते बॉडीच माझं टेम्पल आहे, माझं मंदिर आहे, जे माझी बॉडी आहे माझं मंदिर आहे, आणि त्याची काळजी घेणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. मी माझी काळजी घेतली तर मी माझ्या फॅमिलीची काळजी घेऊ शकतो. पण मला पहिले माझी काळजी घेणं, आणि माझी काळजी घेणं म्हणजे माझा रिस्पेक्ट करणं, माझा स्वतःचा रिस्पेक्ट मी करणं आहे, माझ्यावर प्रेम आधी मी करणं आहे. मी केलं तर माझ्यावर जग प्रेम करेल. मी आधी स्वतःचा रिस्पेक्ट केला तर जग माझ्यावर प्रेम करेल. त्यामुळे आधी तुम्ही स्वतःवर प्रेम करा, स्वतःला रिस्पेक्ट द्या, स्वतःच्या बॉडीची एकदम काळजी घ्या. तिला नवीन कपडे कधी घ्या, तिला लाड करा, पॅम्पर करा, कधी छान क्रीम लावा, कधी तिला छान सेंट घ्या. तुमच्या बॉडीला आधी कधीच कमी लेखू नका. ती तुमच्यासाठी खूप करते, ती दिवस रात्र झटते. झोपेत सुद्धा तुमची बॉडी बसलेली नसते, ती रिपेअर करत असते तुम्हाला, तुमच्या पेशींवर काम करत असते, तुम्हाला रिज्युएनेट करते, तुम्हाला थकलेला तो थकाहारा सगळा पॅटर्न जाऊन तुम्ही एक रिचार्ज होता. हे सगळं तुम्ही त्या बॉडीमुळे करू शकता. त्यामुळे त्या बॉडीचे, तुम्ही शरीराचे, तुमच्या प्रथम धन्यवाद तुमच्या शरीराचा. तुमचा आत्म्याचा आहेच, पण त्या आत्म्याला चालायला बॉडी लागते. त्यामुळे, आणि ईश्वराचा पण धन्यवाद आहे, पण त्या ईश्वराला धन्यवाद करायला आधी हात जोडायला बॉडी लागते. त्यामुळे तुमची बॉडीच लागते सगळीकडे. तर त्या बॉडीचा
खूप रिस्पेक्ट करा. तिला कचराकुंडी समजून काहीही खाऊ नका. रात्री बेरात्री चिप्स काही पिणं, दारू, सिगरेट हे सगळं पिऊन तुम्ही बॉडीचा अपमान करू नका. कोणतेही गोळ्या औषधं गरज नसताना खाऊ नका. त्या बॉडीला टेम्पल समजा, पवित्र समजा आणि देवाऱ्यात आपण जसं फूल चढवतो, आपण छानच राहतो. देवाकडे जाऊन आपण चप्पल काढून ठेवतो. आपण चांगल्या विचारांनी जातो, चांगल्या भावनेने जातो, फुलं घेऊन जातो, फळं घेऊन जातो, नारळ घेऊन जातो, फोडतो तिथे, हार फुलं देतो. तसंच आपल्या बॉडीसाठी चांगल्या गोष्टी घ्या, वाईट त्याला देऊ नका आणि चांगल्या रिस्पेक्टफुली त्या बॉडीची कदर करा. आत्ता जेव्हा चांगली तेव्हाच कदर करा, तेव्हाच तिला धन्यवाद 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 म्हणा. तेव्हा ती तुम्हाला आयुष्यभर साथ देईल. तेच मशीन, एकच मशीन आहे तुमच्याकडे, तेच तुम्हाला साथ चालवायचंय. त्यामुळे माझ्या शरीराचे, माझ्या आरोग्याचे, माझ्या मनाचे, माझ्या ब्रेनचे, माझ्या माइंडचे मी खूप धन्यवाद 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 मानते. थँक्यू. तुमच्या श्वासावर लक्ष द्या, येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर. आणि हात एकमेकांवर सोडून डोळ्यावर फिरवा. बोलायचंय कोणाला, काही शेअर करायचं असेल तर सांगा. माझे आजोबा पण होते, 100 पर्यंत गेले ते, म्हणजे त्यांची एक्झॅक्ट डेट नव्हती माहिती, पण ते 95 to 100 होते. पण ते शेवटपर्यंत त्यांना काहीच त्रास नव्हता, चष्मा पण नव्हता इव्हन. ते पेपर वाचायचे खणखणीत आणि चालायचे. आमच्या इथून नाशिक टू पंचवटी गोदावरी पर्यंत डिस्टन्स 4 किलोमीटर असेल माझ्या घरापासून. ते एकटे पायी जायचे. आम्ही त्यांना रिक्षेला पैसे द्यायचो, पण तरी नाही. ते बोलायचे माझ्या आत्मारामचा टांगा काय कामाचा आहे. आत्माराम म्हणजे आपल्या आत्मारामचा टांगा म्हणजे त्यांचे पाय. ते मरेपर्यंत ना बीपी ना शुगर ना काय, आणि एकटे कितीही लांब पायी जाऊ शकायचे. इतके कडक होते ते, इतक्यात या घरी असायचे ते, इतक्यात 4 किलोमीटर लांब कुठेतरी असायचे ते. त्यामुळे तशी हेल्थ मला मला तरी पाहिजे. जेवढ्या वेळ आपण जगू ना, खूप हेल्दी असू आणि शेवटपर्यंत. मला ट्रेकिंग करायला आवडतं, पोहायला आवडतं, ते आपल्याला शेवटपर्यंत आलं पाहिजे. हीच देवाकडे प्रार्थना. आणि त्या प्रार्थना करण्यापेक्षा मी त्याची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ, की मी ते आभार मानू आणि मी काळजी पण घेऊ. चालेल. चला, आपला उद्या मनीचा चॅप्टर येतोय. बोला. सोनाली, ऍक्च्युली मला बोलायचंय. मला असं वाटतं की खूप दिवसांनी आपण हेल्थवर असं डेडिकेटेड लक्ष दिलं. आपण खूप गोष्टी ग्रँटेड धरतो. इव्हन सेन्सेस मला खूप वेगळं वाटलं जेव्हा सेन्सेस तू म्हणाली. रादर आपण लेग्स, हँड्स असं आपण थोडं तरी आपल्याला दिसतं येतं, कारण आपल्याला. की कुठे. पण सेन्सेस वी इग्नोर टोटली, की आपल्या लक्षात नाही, आपण इतकं ग्रँटेड धरलेलं असतं. तर इट्स वंडरफुल सेशन. छान वाटलं की अरे आपण वेगळ्या पद्धतीने आपल्याच बॉडीकडे बघितलं. सो आय एम व्हेरी हॅपी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू फॉर फीडबॅक. थँक्यू सो मच आंटी. तुम्ही आम्हाला हे सगळं आउट ऑफ द बॉक्स हो. सांगितलं, जे आम्हाला याच्या आधी माहिती पण नव्हतं. तर थँक्यू सो मच. मला साराचा आवाज ऐकून खूप गोड वाटलं. साराच आहे. येस, मी पण मला ऐकते. व्हेरी. आणि मला एवढं हे छान वाटतं की ह्यांना लहान वयात जे कळतंय ना, आपण 30-40 वर्षाचे झाल्यावर, तर ह्यांनी जर ते केलं तर त्यांचं लाईफ खरंच मिरॅकल होणार आहे. म्हणजे येस. इराला पण आता कळतंय ना, ती झोपताना ती ग्रॅटिट्यूड डायरी लिहिते, ती त्याचं मॅजिक अरे रॉक. वा. हा, तर म्हणजे नेहमी नाही, पण ठीक आहे, कधीतरी केलं तर त्यांना ते ऍटलिस्ट तो पॅटर्न तर कळला ना. आपल्याला हे खूप वर्षांनी कळलं जे, ते खूप त्यांना वर्षांनी कळलं खरंच. आपलं लेट झालंय. पण ठीक आहे, लेट आलं पण आलं. अजून तर बऱ्याच लोकांना माहिती पण नाहीये. पण ठीक आहे, आपण हे केलं पाहिजे. आणि मला हे जेव्हा आईला सेन्स नाही झालं गरम पाणी गार पाणी, तेव्हा मला पण तेव्हा शॉक बसला की किती इम्पॉर्टंट आहे की आपल्याला सेन्स होणं. मला येस, तेव्हापासून, आणि तो खूप मिरॅक्युलस आईचा रिझल्ट मला आला. आणि हे मी शेअरिंग केलं होतं जिथे मी मॅजिक बुक करत होते त्यांना, की हे तुम्ही सांगितलेलं मी सगळं आईच्या हेल्थवर प्रॅक्टिकली ते हेल्थचं चॅप्टर केलं आणि तिच्या हेल्थवर मी लावलं ते सगळं. तर त्यामुळे येतो रिझल्ट, खूप छान येतो. चालेल, चला अजून तू कोणी. अनुभव घेतलास आणि हो. तो आम्हाला शेअर केला. खूप थँक्यू सोनाली. थँक्यू. चालेल, चला. चलो बाय. ओके, येस. गुड नाईट. येस, थँक्यू. फॉर कमिंग.